नमस्कार, सुप्रभात. आजच्या आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात स्मितांजली जोगळेकर करते आहे. नमस्कार. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रभाहो पांडुरंगा, चंद्रभाहो पांडुरंगा, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. बालवयी खेळी रमलो, तारुण्य नाचले, बालवयी खेळी रमलो, तारुण्य नाचले, वृद्धपणी देवा आता दिसे पैल तीर, वृद्धपणी देवा आता दिसे पैल तीर, पैल तीर. चंद्रभाहो पांडुरंगा, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. जन्म मरण नको आता, नको येर झार, जन्म मरण नको आता, नको येर झार, नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडीवार, नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडीवार. चंद्रभाहो पांडुरंगा, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चराचरा पारण्याहो जाहला उशिरा, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रभाहो पांडुरंगा, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर रे, भुकेला चकोर रे, भुकेला चकोर. श्रीराम. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम्.
शुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। मागच्या रविवारी आपण शुद्ध ज्ञान निरूपण हा समास बघितला. तसं बघायला गेलं तर एकदा शुद्ध ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान काय आहे हे कळल्यानंतर शास्त्राचं प्रयोजन संपतं. कारण शास्त्रामध्ये किंवा या दासबोधामध्ये सुद्धा जर अध्यात्मशास्त्रामध्ये जर फायनल डेस्टिनेशन असेल तर ते आत्मज्ञान प्राप्त करणं आणि त्या आत्मज्ञानामध्ये स्थिर होणं हा एकच प्रयोजन आहे, हा एकच हेतू आहे, हा एकच ऑब्जेक्टिव्ह आहे. कोणतेही शास्त्र ग्रंथ घ्या, वेद, उपनिषद, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, भागवत, कुठलाही ग्रंथ घ्या, प्रत्येक अध्यात्म ग्रंथाचा एकच हेतू आहे की तो ग्रंथ अभ्यासल्यानंतर आम्हाला आमचं स्वतःचं स्वरूप काय आहे हे कळणं आणि आम्ही त्या स्वरूपामध्ये स्थिर होणं हे एकच आहे, दुसरं काहीही नाही. आणि आम्हीच आमच्या स्वरूपामध्ये स्थिर होणं, आम्ही स्वतःला ओळखणं आणि आम्ही आमच्या स्वरूपामध्ये स्थिर होणं म्हणजेच याचा रिझल्ट काय? तर या जीवनामध्ये जगत असताना माझ्या आयुष्यामध्ये सर्व दुःख, शोक, मोह यांचा निराश होणं आणि मी आनंदी आणि शांत होणं. याचाच अर्थ असा झाला की मी स्वस्थ होणं म्हणजेच माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही इच्छा नाहीत, कुठल्याही कामना नाहीत, काहीही मिळवायचं नाही, कुठल्याही संकटांना मी घाबरत नाही आणि मी ती अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे. हेच आत्मज्ञानाची अवस्था आहे, हेच सेल्फ रिअलायझेशन आहे, हेच स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. ही अवस्था नुसती कळून शब्दांनी कळून उपयोगाची नाही, तर त्या अवस्था अनुभवणे, त्या अवस्थेमध्ये स्थिर होणे, ती अवस्था आमचा स्वतःचाच स्वभाव होणे हेच या शास्त्राचं प्रयोजन आहे. आणि म्हणूनच तो माणूस कसा असतो, स्थितप्रज्ञ कसा असतो हे भगवंतानी अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. म्हणजेच शास्त्राच्या सुरुवातीलाच सांगितलं की स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो आणि तुला काय व्हायचं आहे. गुणातीत व्हायचं आहे, स्थितप्रज्ञ व्हायचं आहे.
म्हणजे नक्की काय व्हायचं आहे, आत्मज्ञान मिळवून तू काय होणार आहेस, हे भगवंतानी, हे समर्थांनी या समासामध्ये, मागच्या समासामध्ये सांगून दिलं. आणि त्याच्यानंतर शास्त्राचं प्रयोजन आता खरं तसं बघायला गेलं तर सांगण्यासारखं शिल्लकच नाही. कारण जर फायनल डेस्टिनेशन जर आम्हाला कळलं असेल, आम्ही काय होणं अपेक्षित आहे हे जर आम्हाला कळलं असेल, तर आम्हाला आता पुढे सांगण्याची गरजच नाही. खरं शास्त्राचं कारणच नाही. हे जरी खरं असलं तरीही ते आत्मज्ञान मिळवणारं, भगवंतानी सुद्धा सांगितले आहेत की असा एखादाच अधिकारी साधक आत्मज्ञानाचं श्रवण करून त्या स्थितीला प्राप्त होऊ शकतो. असा एखादाच अधिकारी साधक या जगामध्ये असू शकतो. आणि म्हणून भगवंतानी गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित जदरिध सिद्धये एतादपि सिद्धानाम कश्चिन्मा वेत्ति तत्वतः. म्हणजे अशा हजारो लाखो माणसांमध्ये, सहस्त्रानाम म्हणजे सहस्त्र नव्हे, हजार नव्हे, तर अशा लाखो हजारो माणसांच्या मध्ये काहीच, साधारणपणे काहीच, म्हणजे आकडेवारीला अर्थ नाही, पण आपण असं म्हणू की काहीच लोक हे अध्यात्म शिकायला प्रवृत्त होतात, मी कोण आहे हे कळायला प्रवृत्त होतात. आणि अशा काही लोकांमध्ये एखादाच मला तत्वतः जाणतो, म्हणजेच तो ती अवस्था प्राप्त करतो. म्हणजे हे इतकं अवघड काय आहे, कशामुळे आहे हे, तर याची एकच हे आहे, हे शास्त्र गुह्य आहे, हे शास्त्र अवघड आहे. पण का अवघड आहे, तर याचं कारण असं आहे की आम्ही आमचं जे स्वतःचं जे मन आहे, अंतःकरण जे आहे, ते आम्ही घेऊन आलेलो आहे. हे अधिकारी व्यक्ती, तो एकच अधिकारी व्यक्तीला आत्मज्ञान समजू शकतं, कळू शकतं, अनुभवाला येऊ शकतं. हे कशाच्या आधारावर करणार, कशाच्या आधारावर आम्ही अधिकारी आहे का नाही करणार, आम्ही कुठे जन्माला आलोय तिथे, का आम्ही काय करतो त्याच्यावरून. तर भगवंतानी एकच सांगितलेलं आहे की फक्त या अंतःकरणाच्या क्वालिटीवर, या मनाच्या क्वालिटीवर ठरतं की हा साधक अधिकारी साधक आहे का नाही. तिथे जात पात नाही, तो कुठल्या धर्माचा आहे हे त्याला गरज नाही, तो स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का मोठा आहे, हे महत्वाचं नाही. तर फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, क्रायटेरिया एकच, आणि ते म्हणजे त्या साधकाचं, त्या पुरुषाचं, त्या मनुष्याचं अंतःकरण कसं आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला आम्ही शास्त्राचं श्रवण करतो, दासबोधाचं श्रवण करतो, त्यावेळेला शास्त्राच्या अनुषंगाने आम्ही विचार केला पाहिजे की आम्हाला आता शुद्ध ज्ञान कळालं, तो समास आम्हाला काय आहे हे कळलं, आम्ही कोण आहे हे कळलं, आम्हाला कुठपर्यंत, म्हणजे हे स्वतःचं अनालिसिस आहे. पहावे आपणास आपण, असं ज्या वेळेला समर्थ म्हणतात, त्यावेळेला आम्हीच स्वतःला पाहायचं आहे की मी आता कुठपर्यंत आलेलो आहे आणि मला आता कुठपर्यंत जायचं आहे. हा स्वतः केलेला अभ्यास आहे. पण प्रॉब्लेम काय होतो की प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या मनानी, स्वतःच्या बुद्धीनी ज्यावेळेला अनालिसिस करतो, अवलोकन करतो, त्यावेळेला तो थोडासा आपल्यासाठी झुकतं माप टाकतो आणि त्याला असं वाटतं की अरे नाही, मी तर अतिशय वरच्या श्रेणीचा साधक आहे. आणि असं माझं प्रत्येकाचंच, जो अध्यात्मशास्त्र शिकतो ते प्रत्येकाचंच मत असू शकतं. आणि म्हणून आम्हाला काहीतरी आधार पाहिजे, नॉर्मलायझेशन पाहिजे. त्यासाठी आम्हाला कॅटेगरायझेशन करण्यासाठी, साधकांचं कॅटेगरायझेशन करण्यासाठी, बकेटिंग करण्यासाठी आता हे पुढचे 4 समास समर्थांनी दिलेले आहे. म्हणजे या पुढच्या या 4 समासांचं प्रयोजन काय, तर एकच की आत्मज्ञान, शुद्ध ज्ञान किंवा आत्मज्ञान कळल्यानंतर आम्हाला कळेल की आम्ही कुठपर्यंत जाणार आहे, आम्हाला काय मिळवायचं आहे. ती स्टेट आम्हाला कळल्यानंतर हेही तितकंच खरं आहे की ती स्टेट सगळ्यांना प्राप्त होऊ शकेल, पण मी
त्यावर पायरी पायरीनच गेलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक शास्त्रामध्ये आत्मज्ञान झाल्यानंतर परत पहिल्या पायरीवर येऊन शास्त्र सुरू करतं. तसं समर्थ सुद्धा आता परत आत्मज्ञान शुद्ध ज्ञान झाल्यानंतर परत खालच्या पायरीवर येतात आणि सांगतात की बाबा रे, आता तुम्ही खालच्या पायरीपासून सुरुवात करा. आणि 4 प्रकारचे साधक आहेत. एक म्हणजे बद्ध, दुसरा म्हणजे मुमुक्षु, तिसरा म्हणजे साधक आणि चौथा म्हणजे सिद्ध. आता करण्यासाठी म्हणून थोडंसं आपण एक उदाहरण घेऊ, व्यवहारातलं उदाहरण घेऊ, की आम्ही ज्या वेळेला कंपनीमध्ये होतो आणि अजून एक कुठल्याही कंपनीमध्ये, ज्या वेळेला प्रत्येक वर्षाला सगळे जे एम्प्लॉईज असतात त्याची परीक्षा घेतली जाते. असं म्हणा की आपण परीक्षेच्या वेळेला काय म्हणतो, तर शेवट परीक्षा होते त्यावेळेला आम्ही काय जे शिकलेलो आहे त्या पद्धतीची परीक्षा होते आणि आम्हाला मार्क्स पडतात. आणि मार्क्स प्रमाणे रँकिंग ठरलं जातं की ह्याचा पहिला नंबर, याचा दुसरा नंबर, याचा तिसरा नंबर, याचा चौथा नंबर, इत्यादी इत्यादी. हे जसं परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचं होतं तसं कंपनीमध्ये सुद्धा सर्व एम्प्लॉईंचं अनालिसिस होतं. आणि ते अनालिसिस कसं करतात, तर वर्षाच्या शेवटी एक क्रायटेरिया दिला जातो, एक चेकलिस्ट असते, क्वेश्चनर असतं की ह्या क्वेश्चनच्या आधाराने प्रत्येक त्या एम्प्लॉईचं अनालिसिस केलं जातं की हा एम्प्लॉई कुठे आहे. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात की ह्यांनी कुठल्या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे, ते प्रोजेक्टचं क्वालिटी कशी आहे, त्यांनी वेळेत पूर्ण केलेलं आहे का, त्यांनी काय काय चुका केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठले कुठले सॉफ्ट स्किल्स आहेत, त्याच्यामध्ये कोलॅबोरेशन आहे का, टीमवर्क आहे का. अशा पद्धतीने असे जे सगळे त्याचे जे सॉफ्ट स्किल्स असतील आणि टेक्निकल स्किल्स असतील आणि त्याची जी अचिव्हमेंट असतील त्याच्याप्रमाणे त्याला मार्क दिले जातात. आणि मग त्याचं रँकिंग ठरवलं जातं की, आणि आपल्याला बऱ्याच वेळा सगळ्यांना माहिती आहे की अजूनही बऱ्याच कंपनीमध्ये हे रँकिंग वापरलं जातं की एक बेल कर्व म्हटलं जातो की जे टॉप असतात, टॉप 10% ते वेगळे काढले जातात, बॉटम 10% हे वेगळे काढले जातात आणि मधले 80% हे सर्वसाधारण असतात. म्हणजे तिथे सुद्धा टॉप 10%, बॉटम 10% आणि मिडल 80% असं बकेटिंग केलं जातं. मग हे बकेटिंग का केलं जातं, तर जे टॉप 10% आहेत ते क्रीम आहे, ते सर्वात जास्त त्यांचा कंपनीला उपयोग होतो आहे, त्यांनी मनापासून रिझल्ट्स दिलेले आहेत, गुड एम्प्लॉई आहेत आणि म्हणून त्यांना रिवॉर्ड्स दिले जातात. म्हणजेच त्यांना प्रमोशन दिलं जातं, त्याला इन्क्रिमेंट्स दिले जातात, म्हणजे त्यांना स्टॉक ऑप्शन्स दिले जातात. म्हणजे टॉप 10%ना त्या पद्धतीने अजून त्यांना मोटिवेशन करण्यासाठी, त्यांना अजून पुढे जाण्यासाठी अजून जास्त त्यांनी काम करावं म्हणून प्रमोशन्स, इन्क्रिमेंट्स आणि स्टॉक ऑप्शन्स हे बाकीच्या 80% लोकांपेक्षा जास्त दिले जातात. मग आता मी माझं एक स्वतःचाच अनुभव सांगतो की मी ज्यावेळेला टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स मध्ये होतो त्यावेळेला आमच्या ग्रुपमध्ये 400 जण होते आणि साधारण एक 5 डिरेक्टर्स होते आणि त्या 5 डिरेक्टर्सच्या हाताखाली साधारण एक 400-500 माणसं होती असं आपण समजू. आणि आमची ज्यावेळेला लिडरशिप मीटिंग झाली त्यावेळेला मी सगळ्या आमच्या डायरेक्टर्सना सांगितलं की आपल्याला आता वर्षभराचं रेटिंग अँड रँकिंग करायचं आहे. तर या 500 माणसांचं आपल्याला बकेटिंग करायचं आहे. म्हणजे 500 माणसांना आपण 10, 80 आणि 10 ह्या बकेटमध्ये बसवायचं आहे. आणि प्रत्येक डायरेक्टरकडे समजा 100 जण असतील तर तुम्ही तुमचे या बकेटिंग मध्ये बसून आणा. म्हणजे तुम्ही तुमच्या ग्रुपचं तुम्हाला चांगलं व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही 100 जणांचा जर तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही तुमचे ग्रुपमधनं 10 माणसं टॉप 10%, टॉप बॉटम 10% आणि मधले 80% हे घेऊन या. तुम्ही तुमचं अनालिसिस करा. कारण त्या डायरेक्टरच्या हाताखाली मॅनेजर्स होते आणि त्या मॅनेजर्सना खाली माणसं रिपोर्ट करत होती. म्हणजे थोडक्यात काय की इट इज अ हायरार्किकल सिस्टीम. आणि हायरार्किकल सिस्टीम मध्ये कारण एकदम 500 लोकांचं अनालिसिस करणं अवघड आहे म्हणून तुम्ही हे असं बकेटिंग केलं जातं. आणि क्रायटेरिया ठरलेला आहे की बाबा असं असेल तर असं करायचं, असं असेल तर असं करायचं. ह्याच्याप्रमाणे किती प्रत्येकाला पॉइंट्स मिळतील त्या पॉइंट्स प्रमाणे तो टॉप 10% असेल. आणि इट इज सपोज टू बी ऑब्जेक्टिव्ह एक्झरसाइज. त्याच्यामध्ये नो इमोशन्स
आणि एव्हरीथिंग शुड बी बॅक्ड बाय द डेटा, की त्यानं प्रोजेक्ट केला असेल तर त्याचे रिझल्ट तिथं पाहिजेत, त्यांनी किती पेटंट्स केले असतील, असं सगळा डेटा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की ज्या वेळेला आम्ही ऍट ऑर्गनायझेशन लेवल या रेटिंग रँकिंग सेशनसाठी बसलो, 5 डिरेक्टर्स आणि मी ज्यावेळेला बसलो, त्यावेळेला असं लक्षात आलं की प्रत्येक डिरेक्टरनी टॉप 10 च्या ऐवजी जवळजवळ टॉप 20-25% लोक जास्त आणलेली आहेत. म्हणजे प्रत्येकाने सांगितलं की माझ्याकडे टॉप 10 आहेत, माझ्याकडे टॉप 25 लोक आहेत. आणि अरे त्यावेळेला व्हेरी सिम्पल आन्सर आहे की तू जर 100 लोकांचं जर अनालिसिस करत असेल तर तुझ्या 100 लोकांमध्ये कुठले टॉप 10 आहे ते तुला कळलंच पाहिजे आणि तू त्याप्रमाणे तुझं रँकिंग केलं पाहिजेस. पण तसं होत नाही. याचं कारण काय आहे की ज्या वेळेला मनुष्य किंवा तो डायरेक्टर ज्या वेळेला त्याच्या टीमकडे बघतो त्यावेळेला त्याची टीम ही त्याला नेहमी चांगली वाटते. कारण तिथे त्यावेळेला बुद्धीनं तो विचार करत नाही आणि बुद्धीने जरी विचार केला तरी तो आपल्या माणसांना जास्त प्रमोशन मिळावीत, आपल्या टीमला जास्त इन्क्रिमेंट्स मिळावीत म्हणून 10% ऐवजी तो 20%, 25% माणसं घेऊन येतो. आता मला सांगा की ज्याला ऑर्गनायझेशन लेवलला प्रत्येक जण असं जर घेऊन आला तर मग हे अनालिसिस कसं करणार, रेझोल्युशन कसं करणार? कारण बजेट हे फक्त 10 जणांचं 10%च आहे. आणि आता मला सांगा की जर 20% जर माणसं आली तर आम्हाला 20% ची 10% परत केली पाहिजेत. आणि मग 20% ची 10% कसं करायचं तर त्याला नॉर्मलायझेशन म्हणतात. म्हणजे आम्ही काय करतो तर प्रत्येक डायरेक्टर त्याचे जे टॉप 20 आहेत प्रत्येक माणूस तो प्रेझेंट करतो, त्याचे अचिव्हमेंट सांगतो, त्याचे सॉफ्ट स्किल्स सांगतो आणि बाकीचे डायरेक्टर्स त्याला अपोज करतात. म्हणजे थोडक्यात काय की नॉर्मलायझेशन करतात. म्हणजे त्याच्यामध्ये डिस्कशन होतं आणि त्या डिस्कशन प्रमाणात असं ठरलं जातं की तो माणूस हा टॉप 10 मध्ये आहे का 80% मध्ये आहे. आणि अशा पद्धतीने ऑर्गनायझेशनली ऍट दॅट लेवल 20% मधली माणसं ही 10% मध्ये आणली जातात. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे जसं आमच्या व्यवहारामध्ये होतं की आम्ही प्रत्येक वेळेला आम्हाला स्वतःला चांगलं समजतो, मीच अतिशय हुशार आहे, मीच अतिशय साधक आहे, मी अतिशय परमेश्वराचा जवळचा आहे, मी अतिशय श्रेष्ठ साधक आहे, मी इतके वर्ष साधना करतोय, माझी साधना उच्च प्रतीची आहे. अशा पद्धतीची प्रत्येक साधकाची कल्पना असते. आणि अशा पद्धतीची साधकाची कल्पना असेल तर त्याचा तोटा कोणाला होतो तर साधकालाच होतो. कारण तो एक आयव्हरी टॉवर मध्ये राहतो की मी असा आहे, मी असा आहे, मी असा आहे. आणि त्याच्यासाठी नॉर्मलायझेशन केलं पाहिजे की ऍट जसं ऑर्गनायझेशन लेवलला नॉर्मलायझेशन होतं तसं परमेश्वराच्या ठिकाणी, कारण तो एकच आहे आपण आत्मज्ञानामध्ये बघितलेला आहे, त्या एका ठिकाणी सर्व माणसं, प्रत्येक माणूस म्हणजे या पृथ्वी तलावर जो जो कोणी माणूस आहे तो माणूस या 4 बकेटिंगच्या आधारे अनालाइज केला जातो, इव्हॅल्युएट केला जातो. इव्हॅल्युएट करणारा कोण आहे तर तो परमेश्वर आहे. आणि मग त्याचं नॉर्मलायझेशन आम्हाला कळावं की तो कुठल्या बेसिसवर हे बकेटिंग करतो तर ते आम्हाला हे शास्त्रामध्ये ओपनली सांगितलेलं आहे की सगळ्यांना ते कळावं की कोण बद्ध आहे, कोण मुमुक्षु आहे, कोण साधक आहे आणि कोण सिद्ध व्हायचा अधिकारी आहे. आणि जसं व्यवहारामध्ये कंपनीमध्ये बेल कर्व असतो तसं इथं नाही. इथं तुम्हाला प्रायमरी पासून म्हणजे 4 पायऱ्या आहेत, खालच्या पायरीपासूनच चालू करायला लागतं. म्हणजे सगळेजण आम्ही बद्धच आहोत हे आम्हाला आधी गृहीत धरायला लागतं. म्हणजे त्याच्यानंतर एक चाळणी लावली की बद्धापासून पुढच्या इयत्तेत गेला, प्रमोशन झालं तर तो काय होतो तर बद्धाचा मुमुक्षु होतो. म्हणजे मुमुक्षु हा बद्ध असलाच पाहिजे पूर्वी कधीतरी. मग मुमुक्षु काही काळ मुमुक्षु मध्ये राहतो, त्या इयत्तेमध्ये राहतो, तो साधना करतो, त्याची लक्षणं बघतो आणि त्याच्या मनाच्या क्वालिटी प्रमाणे तो पुढे जातो आणि तो साधक होतो. म्हणजे साधक हा मुमुक्षु असलाच पाहिजे. मुमुक्षु हा साधक असेलच असं सांगता येत नाही, पण साधक हा मुमुक्षु असलाच पाहिजे. आणि मग साधकाची काय जी लक्षणं आहेत नेक्स्ट लेवल,
म्हणजे थोडक्यात जर ग्रॅज्युएशन व्हायचं असेल तर आम्हाला साधक व्हायला पाहिजे, आणि साधक झाल्यानंतर आम्हाला सिद्ध म्हणजे काय त्याची लक्षणं ही सिद्धाची लक्षणं आहेत. म्हणजे आम्हाला याच पद्धतीने अध्यात्मामध्ये प्रवास करायला लागतो की पहिल्यांदा बद्ध, नंतर मुमुक्षु, नंतर साधक आणि नंतर सिद्ध. आणि म्हणून हे अतिशय समास महत्वाचे आहेत. आणि इथे आम्हाला इंग्लिश शब्द वापरतो की नेकेड अनालिसिस. आम्हाला स्वतःच नेकेड अनालिसिस करायचं आहे. स्वतःचं नेकेड अनालिसिस म्हणजे काय की जसा मी आहे तसं. म्हणजे याच्यामध्ये कुठलंही आम्ही स्वतःकडे बघताना वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल घालतो. आम्ही आमचा तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, ही माझी माणसं, हे मी, त्यामुळे मी नेहमी चांगला असतो. म्हणून एक साधक जर भारतातला असेल आणि एक साधक जर हिमालयातला असेल आणि तिसरा साधक जर अमेरिकेतला असेल तर तिन्ही साधक एकाच लेवलला येण्यासाठी हे नॉर्मलायझेशन आहे. हे भगवंतानी दिलेलं नॉर्मलायझेशन आहे. आणि म्हणून हे आमच्यासाठी अतिशय उपयोगाचं आहे. कारण जोपर्यंत आम्ही सिद्ध होत नाही तोपर्यंत आमच्या डोक्यामध्ये हे 4 स्टेप्स आम्हाला अतिशय महत्वाचे आहेत, आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं अनालिसिस केलं पाहिजे. आपण समासाला सुरुवात करूया. मी शेअर करतो. समास 7वा, बद्ध लक्षण. श्रीराम. सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, परी ते अवघे चत्वार, बोली जेती श्रीराम. बघा, आता हे समास कळायला अतिशय सोपे आहेत, तेव्हा आपण पटापटा जाणार आहोत. पण जे क्रक्स आहे ते आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की इथं जे म्हणलेलं आहे की इथं हे फक्त इंडियाचं बकेटिंग नाही. सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, परी ते अवघे चत्वार, बोली जेती श्रीराम. म्हणजे ज्या या ह्याच्यामध्ये, आणि जीव हा शब्द वापरलेला आहे, म्हणून हा जीव हा शब्द फक्त मनुष्य प्राण्यालाच ऍप्लिकेबल होतो. आणि आपण पुढे बघणार आहे म्हणून ह्याला मनुष्य प्राणी हा शब्द वापरलेला आहे. कारण मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे, आणि तो थोडासा वरच्या लेवलचा आहे इतर प्राण्यांच्या पेक्षा, कारण आमच्याकडे प्रगल्भ बुद्धी आहे, म्हणून आम्हाला मनुष्य प्राणी म्हणलेला आहे. आणि जर बुद्धीनं वागलो नाही, आणि आता बद्धाचं लक्षण आपण बघणार आहोत, तर ते बद्धाचं लक्षण हे प्राण्याचंच लक्षण आहे. म्हणजे शरीर मनुष्याचं मिळालेलं आहे, पण वागणं, आचरण हे प्राण्याचंच आहे. आणि म्हणून इथे शब्द वापरतात की या सृष्टीमध्ये जे जे कुठले मनुष्य प्राणी आहेत, जो कुठला जीव आहे, त्याचे 4च बकेटिंग केलेले आहे. त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही बकेटिंग नाही. ऐक तयाचे लक्षण, चत्वार ते कोण कोण, बद्ध मुमुक्षु साधक जाण, चौथा सिद्ध श्रीराम. चौथ्याला वेगळं काढलं कारण एक सेपरेट कॅटेगरी आहे, टॉप 10%. म्हणून बद्ध, मुमुक्षु, साधक आणि चौथा सिद्ध असे 4 हे आहेत, बकेटिंग केलं. आणि ते कसे आहेत तर या चौघा विरहित काही, सचराचरी पाचवा नाही, आता असो हे सर्वही विशद करू श्रीराम. म्हणजे या चौघा व्यतिरिक्त पाचवा कुणीही ह्या चराचरामध्ये अस्तित्वामध्ये नाही. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की आता मी तुम्हाला विशद करून सांगतो. बद्ध म्हणजे कोण? एक मिनिट, जरा थोडस हे झालंय, हँग झाल्यासारखं झालंय. मी परत एकदा शेअर करतो. ठीक आहे. बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखणं, कैसी जाणावी श्रीराम. म्हणजे बद्ध म्हणजे कोण, मुमुक्ष म्हणजे कोण, साधक सिद्ध ओळख म्हणजे याचं कसं ओळखायचं हे आता आपण बघून घेऊया. श्रोती व्हावे सावध, प्रस्तुत ऐका बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध पुढे निरूपले श्रीराम. आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुविण दाही दिशा, शून्याकार श्रीराम. म्हणजे
यावेळेला काय होतं, एक मिनिट हा, बद्ध हा कसा आहे, आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुविण दाही दिशा शून्याकार श्रीराम. समर्थांनी डिफाईन केलं की बद्ध कोण आहे, अंधातला अंध जसा असतो तसा तो बद्ध आहे. म्हणजे काय, तर की जो ठार आंधळा आहे, म्हणजे थोडक्यात काय की त्याला ठार काहीही दिसत नाही. चक्षुविण दाही दिशा शून्याकार, म्हणजे जसा चक्षु नाहीत म्हणजे डोळे नाहीत आणि जसा तो अंध असतो त्याला काहीही दिसत नाही, तसा तो बद्ध माणूस आहे असं समर्थ म्हणतात. भक्त ज्ञाते तापसी, कसं ते आता आपण बघूया, येणारच आहेत की सिंपल आहे ते. भक्त ज्ञाते तापसी, योगी वीतरागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी येणार नाही श्रीराम. आता बद्धाचं लक्षण सांगायला सुरुवात केली. पहिलं लक्षण काय आहे, पहिल्यांदा सांगितलं की तो अंध आहे, म्हणजेच त्याला दृष्टीनं काहीही दिसत नाही, तो अंधातला अंध असल्यासारखा आहे. असं का म्हणलं, तर पुढे म्हणलं की त्याच्या दृष्टीला भक्त, ज्ञानी, तापसी, योगी, वीतरागी, संन्यासी ही कोणीही माणसं महत्व त्यांना तो देत नाही. म्हणजेच त्याला त्याच्या दृष्टीला ते पडत नाही. म्हणजे समोर येताना माणूस दिसतोय पण त्याला तो मान्य करत नाही, त्याला व्हॅल्यू देत नाही. बघा, म्हणजे समोरून जो कोण माणूस येतो तो कसा दिसतो त्याच्यावर अवलंबून नाही, तर तो जर भक्त, ज्ञानी, जर त्याच्यामध्ये जर त्या भक्ता विषयी जर व्हॅल्यू नसेल, ज्ञानी माणसाविषयी व्हॅल्यू नसेल, तपस्वी, योगी, वैरागी, संन्यासी अशा माणसांबद्दल, साधू माणसांबद्दल जर त्याला त्याच्याकडे जर व्हॅल्यू नसेल, त्यांना जर तो माणस नसेल, तर तो बद्ध आहे. बघा, याचा अर्थ काय की जो बद्ध नसेल त्याला या सगळ्यांचं सेन्सेशन कळलं पाहिजे आणि त्याला या सगळ्यांची व्हॅल्यू कळली पाहिजे. बरोबर आहे ना, सहजच आलं. न दिसे नेणे कर्माकर्म, न दिसे नेणे धर्माधर्म, न दिसे येणे सुगम परमार्थ पंथ श्रीराम. आता बघा, आता समर्थांनी इथं स्पष्ट सांगितले की न दिसे नेणे कर्माकर्म, म्हणजे बद्ध माणसाला कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे कळत नाही. बद्ध माणसाला धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय म्हणजे कळत नाही. म्हणजेच काय की धर्मानं कसं वागावं आणि अधर्मानं कसं वागावं, धर्माची कशी कास धरावी आणि अधर्म कसा सोडावा, म्हणजेच धर्म काय आणि अधर्म काय हे त्याला कळत नाही. आणि हे कळत नसल्यामुळे तो धर्मानं वागू शकत नाही. बघा, म्हणजे जर धर्म आणि अधर्म ह्याच्यातला जर फरक जर कळत नसेल, ह्याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल, तर आम्ही बद्ध आहोत. जर कर्म आणि अकर्म हे जर आम्हाला कळत नसेल, आणि बघा आम्ही आता बद्ध आहोत का नाही ते आमचं मी ठरवायचं आहे की आम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारची कर्म करतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मला निष्काम कर्मयोग माहिती असला पाहिजे आणि नुसतं एवढाच नाही, तर मी निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान, अनुसरण, आचरण माझ्या जीवनामध्ये करत असलं पाहिजे, तरच मी बद्ध नाही. नसेल तर मी बद्ध आहे. म्हणजे थोडक्यात काय की मी कर्म करत असताना मी माझ्यासाठी कर्म करतो, मी फळावर लक्ष ठेवून कर्म करतो, मी कर्तेपणाची भावना ठेवून कर्म करतो, म्हणजेच मी कर्म हे कर्म करतो, हे निष्काम कर्म करत नाही आणि ते अकर्म नसल्यामुळे मी बद्ध आहे. बघा, हे स्पष्टपणाने इथं लक्षणं सांगितली. न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ श्रीराम, म्हणजे परमार्थ म्हणजे काय हे ज्याला कळत नाही, तो मार्ग आम्हाला कुठपर्यंत घेऊन जातो हे ज्याला कळत नाही, तो बद्ध आहे. तयास न दिसे सत्शास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र, तोही न दिसे श्रीराम. आणि ह्याच्या आपण प्रत्येक ह्याच्यातली ओवी घेऊन ह्याच्यावर खूप अनालिसिस करू शकतो, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. पण हे असं का म्हटलंय, म्हणजे आपण जे मगाशी जे सांगितलं की ज्यावेळेला बकेटिंग करताना या माझं मन माझं मन किंवा माझं अंतःकरण कसं आहे याच्यावर हे ठरलेलं आहे. बरोबर आहे ना. मग आता मग न दिसे नेणे कर्माकर्म हे जर एकच ओवीचं एक चरण घेतलं, ह्याच्यावरनं कसं कळणार माझं अंतःकरण बरोबर आहे, चांगलं आहे का नाही ते. तर त्याचं कारण असं आहे की जर मला जर कर्म जर कसं करायचं जर माहिती असेल, तरच माझं अंतःकरण मी शांत राहील, तरच माझ्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, लोलुपता हे सर्व कमी कमी होईल. कारण का की जर मला जर कर्म कसं करायचं हे कळलं असेल, तरच माझं अंतःकरण शुद्ध होईल.
तरच मी जीवनामध्ये जगत असताना माझ्या अंतःकरणामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर कमी कमी दिसतील. माझं डोकं शांत असेल, मला टेन्शन कमी असतील. आणि मला जर टेन्शन जास्त असतील, मला जर चिंता काळजी जर जास्त असेल, मला पदोपदी जर राग येत असेल आणि पदोपदी काम करताना मला कन्फ्युजन आहे, हे करू का करू नको, याचाच अर्थ असा झाला की न दिसे नेणे कर्म. आम्हाला कर्म काय आणि अकर्म काय हेच माहिती नाही. आणि याचं आता सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या समाजामध्ये आम्ही अध्यात्म करतो, पण लोकांना आम्हाला कर्म आणि कर्म ह्याच्यातला फरकच कळत नाही. मग कसला आला अध्यात्म? अध्यात्म म्हणजे जे कर्म करायला पाहिजे, ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केलं तरच ते कर्म आहे, तरच ते अकर्म होऊ शकेल आणि तरच आम्ही नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करू शकेल. आणि जर तसं केलं नाही, रिझल्ट एकच की आम्ही वर्षानुवर्ष अध्यात्म करतो पण आमचे राग द्वेष कमी होत नाही. वर्षानुवर्ष आम्ही अध्यात्म करतो, धर्मग्रंथ वाचतो, पण आमची चिंता काळजी जात नाही, आमचे संशय कमी होत नाही. आणि मग जर तसं जर असेल तर माझ्या मनाची क्वालिटी काय झाली? म्हणून मनाची क्वालिटी एकच आहे की एक म्हणजे शुद्ध मन, दुसरं म्हणजे अंतर्मुख मन, आणि तिसरं मन म्हणजे अतिशय शुद्ध, अतिशय अंतर्मुख असलेलं जे मन आहे ते मन हे अधिकारी होण्यासाठी साधकाचं मन आहे. आणि हे जे आता जे आपल्याला सगळं सांगितलंय, कशाच्या वरून सांगितलंय? मनावरून सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला कर्म हे कळलं पाहिजे, अकर्म म्हणजे काय कळलं पाहिजे. भगवंतांनी सुद्धा सांगितलंय की पहिल्यांदा कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हे जाणून घे. भगवंतांनी का सांगितलं अर्जुनाला निष्काम कर्मयोग? पहिल्यांदा सांगितला निष्काम कर्मयोग. हे गीतेमधलं 3, 4, 5 हे पहिलं साधना सांगितली. आणि ती साधना ही अंतःकरणाची, बहिरंगाची साधना असल्यामुळं आमच्या मनातले राग द्वेष मद मोह मत्सर कमी असल्यामुळं जर आम्ही तशा पद्धतीने वागत नसेल, अशा पद्धतीने आम्ही कर्म अकर्म याचा विचार केला, त्या पद्धतीने आचरण होत नसेल, तर आम्हालाच अनालिसिस केलं पाहिजे की अरे मी बद्धच आहे, मला अजून ही पुढची पायरी चढली पाहिजे. कारण हे चालणे आहेत. आय कॅनॉट जम्प म्हणजे इथून मी दुसऱ्या एकदम डायरेक्ट मुमुक्षीला जाऊ शकत नाही. म्हणजे थोडस हे आम्हाला अतिशय काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. तयासन दिसेश शास्त्र. बद्धाला काय होतं की त्याला शास्त्र दिसतच नाही. सत्संगती म्हणजे काय त्याला कळतच नाही. कारण का की त्याला सर्व माणसं सारखीच वाटतात. म्हणजे एखादा माणूस चांगला आहे, कारण ज्ञानी माणूस वर्ण दिसत नाही, त्याच्या अंतःकरणाच्या क्वालिटीवरून आम्हाला ओळखायला लागतो. आणि अंतःकरणाच्या क्वालिटीवरून जर ओळखायचं असेल तर आम्हाला त्या माणसाचं अंतःकरण काय आहे हे कळलं पाहिजे. तो सज्जन आहे का हे मला कळलं पाहिजे. आणि हे मला कळत नसेल तर मी बद्ध आहे. म्हणजे थोडक्यात काय की मी माझं अनालिसिस, लोकांचं अनालिसिस कसं करतो? त्याच्याकडे किती संपत्ती आहे, त्याच्याकडे किती डिग्र्या आहेत, त्याच्याकडे किती पोझिशन आहेत, सत्ता आहे, त्याच्या पद्धतीनं आम्ही ठरवतो की तो माणूस कसा आहे. त्याची अंतःकरणाची क्वालिटी आम्ही बघत नाही. आणि म्हणून हे जर असं असेल तर मी सत्संगती ओळखत नाही. आणि मला सत्संगती कळली नाही तर मला सन्मार्ग कसा दिसेल? सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे श्रीराम. आणि म्हणून मला सन्मार्ग दिसत असल्यामुळे बद्धाला सन्मार्ग दिसत नाही. तो सन्मार्गावर चालत नाही, कारण त्याला सत्शास्त्र माहिती नाही, त्याला सत्संगती काय आहे माहिती नाही. आणि म्हणजे थोडक्यात काय की एक पहिल्यांदा आधी कळणं आणि नंतर एक्झिक्युशन. म्हणजे फर्स्ट इज अ व्हिजन अँड द सेकंड वन इज अ मिशन. म्हणजे मला आधी व्हिजन येणं आवश्यक आहे की मला हे कळलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर आचरण. म्हणजे आपण म्हणतो ना की जस्ट व्हिजन इज नॉट गुड इनफ, आय नीड टू हॅव मेटिक्युलस एक्झिक्युशन ऍज वेल. तसं अध्यात्मामध्ये पण आहे. पुढे म्हणतात की न कळे सारा विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार, दान पुण्य श्रीराम. म्हणजे पहिली स्टेप जर माझ्या आयुष्यामध्ये हे मला येत नसेल, कळत नसेल, माहिती नसेल, तर मला हे कळून घेतलं पाहिजे. व्हॅल्यूज ऑफ लाईफ. एक अतिशय शास्त्र शुद्ध पद्धतीने नीतिमत्तेनं असलेलं जीवन आम्ही जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धर्मानं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून इथे म्हणलंय की सारासार विचार म्हणजे सत्सद विवेक बुद्धीनं मी विचार केला पाहिजे. इमोशन्सनी विचार न करता कामा नये. म्हणजेच मी मनानी विचार न करता मी बुद्धीनं विचार केला पाहिजे. आणि जर मी बुद्धीनं विचार करत नसेल तर काय माझ्यामध्ये आणि
प्राण्यामध्ये काहीच फरक नाही. कारण प्राण्याला सुद्धा बुद्धी आहे, पण प्राण्याला बुद्धी प्रगल्भ नाही, छोटीशी बुद्धी आहे. त्यांची बुद्धी कशी आहे? फक्त बेसिक नीड्स सॅटिस्फाय करण्यासाठी, बेसिक इन्स्टिंक्ट सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांना बुद्धी दिलेली आहे. म्हणजे काय? की अन्न, वस्त्र, निवारा. आम्ही काय करतो? तेच करतो. खाओ पिओ मजा करो. म्हणजे आम्हाला आमच्या कम्फर्टसाठी मी जगतो, म्हणजे मला पाहिजे त्या गोष्टीसाठी मी खूप प्रयत्न करतो. पण अध्यात्मासाठी, माझं मन तयार होण्यासाठी, माझं मन शुद्ध होण्यासाठी, माझं मन अंतर्मुख होण्यासाठी मी प्रयत्न करत नाही. आणि म्हणून जर सारासार विचार करत नसेल तर माझ्यामध्ये आणि प्राण्यामध्ये काहीही फरक नाही. आणि त्याचं आयुष्य आणि माझं आयुष्य हे काहीही वेगळं नाही. अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं हा फक्त शरीरामध्ये असलेला, हा मनुष्याचं शरीर धारण केलेला हा पशुच आहे. आज समाजामध्ये बघा, आज समाजामध्ये जर आम्ही आजूबाजूला बघितलं तर अशी कितीतरी माणसं आहेत आणि ही सगळी बद्ध माणसं आहेत असं इथं समर्थ म्हणतात. न कळे सारा विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दान पुण्य. परोपकार म्हणजे काय? म्हणजे दुसऱ्याला मदत करणे म्हणजे काय करायची असते आणि कशी करायची असते हेही आम्हाला माहिती नाही. दान आणि पुण्य म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. ह्याच्यासाठी आम्हाला शास्त्र ग्रंथ वाचलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यातून आम्हाला हे कळेल. म्हणून मनाचे श्लोक इम्पॉर्टंट काय आहेत? ह्याला प्रिरिक्विजिट आहे मनाचे श्लोक. म्हणजेच हे जे सगळं सांगितलेलं आहे की सत्सद्बुद्धीनं कसं वागावं, कशा पद्धतीने माझा स्वधर्म करावा, हे सगळं आम्हाला मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. नाही पोटी भूतदया, नाही शुचिष्मंत काया, नाही जनासी नियोवावया, वचन मृदू श्रीराम. पोटामध्ये म्हणजेच अंतःकरणामध्ये भूतदया नाही. शुचिष्मंत काया म्हणजे शरीर स्वच्छ ठेवण्याची वृत्ती नाही, म्हणजे दररोज आंघोळ करत नाही. म्हणून बऱ्याच वेळेला अध्यात्मामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात की अरे मी नामस्मरण करण्यासाठी आंघोळ केली पाहिजेच का? मी मेडिटेशन करायला सकाळी आंघोळ न करता बसलं तर चालेल का? त्याचं उत्तर असं आहे की ज्यांनी खरोखर आंघोळ केलेली आहे आणि जो शुद्ध झालेला आहे शरीराने, त्यालाच कळेल की ज्यावेळेला शरीर शुद्ध होतं, शरीराने आंघोळ केल्यानंतर आमचे सर्व अवयव पुलकित होतात आणि माझं मन सुद्धा स्वच्छ, शुभ्र आणि अतिशय शुद्ध होतं. आणि जर माझं मन जर आम्हाला शुद्ध करायचं असेल तर मला आधी माझी काया म्हणजे माझं शरीर शुद्ध ठेवलंच पाहिजे. व्हेरी सिंपल थिंग. आणि जर शरीर जर शुद्ध नसेल आणि मी म्हणलं की अरे मी फक्त माझ्या मनावर मी काळजी करतो, मी माझं मन शुद्ध आहे एवढंच बघतो, मग तू डायरेक्ट सिद्धच आहेस, तू खाली बद्धापर्यंत येतच नाहीस. लक्षात आलं का? म्हणजे आम्ही चुका कशा करतो ह्याच्यासाठी आम्हाला समर्थाने हा समास दिलेला आहे की अरे आम्हाला दररोज शुचिस्मंच काया ही ठेवलीच पाहिजे, नसेल तर आम्ही बद्ध आहोत. नाही जनासी निववावया, वचन मृदू श्रीराम. मी स्वतःला शहाणा समजतो आणि इतरांना मूर्ख समजतो, चालणार नाही, बद्ध आहेस. न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नाव बद्ध श्रीराम. व्हेरी सिंपल थिंग. बद्ध कोण? की ज्याला भक्ती म्हणजे काय माहिती नाही, त्याला ज्ञान म्हणजे काय माहिती नाही. म्हणजे आता आम्हाला थिअरॉटिकल माहिती आहे, आम्हाला हे दासबोध वाचल्यानंतर आम्हाला एवढं कळलेलं आहे की भक्ती म्हणजे काय. आम्ही नवविधा भक्ती बघितलेली आहे. ज्ञान म्हणजे आम्ही शुद्ध ज्ञान बघितलेलं आहे. निदान आम्हाला एवढं कळलं म्हणजे आम्ही बद्ध नाही एवढं तरी आम्हाला कळायला काही हरकत नाही. सोलेस टू अस की आता आम्हाला थोडंसं आम्ही पुढच्या पायरीला आम्ही जाऊ शकतो. पण निदान इथं म्हणलेलं आहे की मागच्या वेळेला पण हा प्रश्न विचारला होता की अरे असे अनेक माणसं या जगामध्ये आहेत की ज्यांना हे माहितीच नाही आणि मग ह्यांची संख्या जास्त असल्यामुळं, आणि हे इट इज क्वाईट नॅचरल, ही सर्व माणसं म्हणून जन्माला आलेली आहेत, पण फक्त खाओ पिओ मजा करो या संहितेप्रमाणे हे फक्त ऐश करण्यासाठी जन्माला आलेले आहेत. पण ज्या वेळेला मरण प्राप्त होईल त्यावेळेला मरण गेल्यानंतर त्यांचं मरण यांना हे सुद्धा त्यांना पशुप्रमाणच मिळणार आहे, हे शास्त्र सांगतं. माझं काही नाही, हे शास्त्रानं सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्हाला जर आमच्या मरणाची जर काळजी असेल, आम्हाला जर चांगलं मरण यावंसं वाटत असेल तर आम्हाला या सर्व पद्धतीने गेलंच पाहिजे. कारण भगवंताने सुद्धा ते सांगून ठेवलंय की जसं तू आयुष्यभर जगशील तसंच तुला त्या पद्धतीचंच मरण येईल.
एकदम डायरेक्टली शेवटी मी असं चांगलं वागेल असं होऊ शकत नाही. ते शास्त्राच्या विरुद्ध आहे, ते मनाच्या विरुद्ध आहे. आमच्या मनाने विचार करा की आम्हाला ते करणं शक्य नाही, होणं शक्य नाही. आणि म्हणून आम्हाला आयुष्यभर ती पाथ तो मार्ग आम्हाला स्वीकारला पाहिजे. न कळे देव निश्चयात्मक, न कळे संतांचा विवेक, न कळे मायेचे कौतुक, या नावबद्ध श्रीराम. बघा किती स्पष्टपणाने सांगितलं समर्थांनी. म्हणजे जर आम्हाला देव म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल, ह्याच्यामध्ये जर संशय असेल, देव फक्त आम्हाला एक एका ठराविक पद्धतीने माहिती आहे, म्हणजे सामान्य पद्धतीने माहिती आहे, सामान्य नाम आणि विशेष नाम. इथं शब्द वापरलाय समर्थांनी की निश्चयात्मक, म्हणजे मला विशेष रूपानं, म्हणजे मला एक्झॅक्टली मला माहिती आहे, निश्चयात्मक मला माहिती आहे की देव म्हणजे काय आहे. त्याच्यामध्ये देर इज नो कन्फ्युजन ऍट ऑल. न कळे संतांचा विवेक, संत जे विवेक करतात, विवेक आणि विचार याच्यामध्ये फरक आहे. नुसता विचार करणं वेगळं, पण विवेक म्हणजे हा एक डेफिनेटिव्ह विचार आहे की त्याच्यामध्ये सतसत विवेक बुद्धी आहे, त्याच्यामध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे डिफरन्सिएशन करण्याची जाणीव आहे, त्याला विवेक म्हणतात. न कळे मायेचे कौतुक, या नावबद्ध, म्हणजे माया काय आहे. आता आपण पुढच्या समासानं जातो, त्यामुळे आता आपल्याला हे आधीचं सगळं आपल्याला माहिती आहे हे गृहीत धरून मी बोलतोय. म्हणजे माया काय आहे आणि म्हणजे थोडक्यात प्रकृती काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि ते कौतुक म्हणजे नानात्व, विविधत्व, अनेकत्व आम्हाला जे दिसतंय ते मायेचं कार्य आहे, मायेचं कौतुक आहे. पण आम्ही मायेमध्ये रमता कामा नये, माया ही मायाच आहे हे आम्हाला कळलं पाहिजे, तरच आम्ही बद्धापासून पुढे जाऊ. जर आम्हाला माहिती नसेल तर या नावबद्ध श्रीराम. न कळे परमार्थाची खूण, न कळे अध्यात्म निरूपण, न कळे आपणासी आपण, या नावबद्ध श्रीराम. म्हणजे थेरॉटिकली मला शब्दानं तरी माहिती पाहिजे की मी म्हणजे कोण आहे आणि मी म्हणजे शरीर नाही, हे मला थोडं तरी माहिती असलं पाहिजे, कळलं असलं पाहिजे. आणि जर माहिती नसेल तर या नावबद्ध श्रीराम. न कळे जीवाचे जन्ममूळ, न कळे साधनांचे फळ, न कळे तत्वता केवळ, या नावबद्ध. मी कुठून आलो, मी कुठे जाणार आहे, हा जन्म कुणाचा आहे, हे मृत्यू कुणाचा आहे, हे जीव म्हणजे काय, मी म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ही सृष्टी म्हणजे काय, मी साधना करतो म्हणजे काय, साधनेचं फळ मिळणार म्हणजे काय, ते तत्व म्हणजे काय आहे हे मला कळलं असलं पाहिजे. आणि जर मला माहिती नसेल, कळलेलं नसेल तर या नावबद्ध श्रीराम. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण, या नावबद्ध श्रीराम. बंधन म्हणजे काय, मी बंधनात आहे म्हणजे नक्की काय आहे, आणि मला बंधनातून सुटायचंय म्हणजे नक्की काय करायचंय, मला मुक्त व्हायचंय, मला मोक्ष प्राप्ती व्हायची आहे म्हणजे नक्की काय होणार आहे हे मला कळलं पाहिजे. ती वस्तू म्हणजे आत्मवस्तू ही एक विलक्षण आहे, ब्रह्म किंवा ती जी आत्मा आम्ही जो म्हणतो ती वस्तू आहे, ती वस्तू नक्की विलक्षण आहे, ती नक्की काय आहे हे मला माहिती असलं पाहिजे, थिरॉटिकली माहिती असलं पाहिजे. मला कुठं म्हणजे थोडक्यात काय की या बद्धाच्या याच्यातून की आय ऍटलिस्ट नीड टू नो द डेस्टिनेशन. मला जर दिल्लीला जायचं असेल तर मला दिल्ली कुठे आहे हे माहिती पाहिजे, दिल्लीला कसं जाता येतं हे माहिती पाहिजे, दिल्लीला जाण्यासाठी कुठले कुठले मार्ग आहेत ते माहिती पाहिजेत, आणि त्या मार्गाने गुगल मॅप मला कोण सपोर्ट करू शकेल, कोण गाईड करू शकेल हे मला माहिती पाहिजे. एवढं जरी मला कळलं तर मी माझी नेक्स्ट लेवल येते, मी बद्धापासून मुमुक्षुकडे जातो. न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे निजस्वार्थ आपुला, न कळे संकल्पे बांधला, या नावाबद्ध श्रीराम. शास्त्रार्थ नक्की काय आहे, माझा निजस्वार्थ म्हणजे माझा स्वतःचा स्वार्थ काय आहे. आम्हाला स्वार्थ म्हणजे काय वाटतं की मी संपत्ती मिळवणे, मी घर मिळवणे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची घरं, विला असेल, अपार्टमेंट असतील, 2 BHK असेल, 3 BHK असेल, 4 BHK असेल, पेंट हाऊस असेल, हा माझा स्वतःचा स्वार्थ आहे असं मला वाटतं. हे मला मिळवायचं हे असं मला वाटतं, आणि ह्याच माझं प्रयोजन आहे, हेच माझं ऑब्जेक्टिव्ह आहे जीवनाचं असं मला वाटतं. माझं कर्तव्य हे माझ्यासाठी काय आहे, आणि माझं कर्तव्य हे माझ्यासाठी फक्त एकच आहे की मी या जीवनामध्ये जगत असताना, या शरीरामध्ये असताना मी माझा स्वतःला ओळखणं, मी माझ्या स्वतःला पाहणं, हा एकच निजस्वार्थ आहे. दुसरं कुठलंही कर्तव्य या पुरुषाला दिलेलं नाही.
न कळे संकल्पे बांधला या नाव बद्ध श्रीराम. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या संकल्पांनी बांधला जातो. म्हणजे काय की आम्ही वेगवेगळे संकल्प करतो की मला आता एवढं प्रमोशन मिळालं पाहिजे, आता पुढच्या वर्षी मी कार घेतलीच पाहिजे, अजून 5 वर्षानंतर मला हे काम केलंच पाहिजे. अशी वेगवेगळी आम्ही संकल्प करतो आणि त्या संकल्पामध्ये आम्ही बांधून घेतो. आणि म्हणून इथे म्हणतात की न कळे संकल्पे बांधला या नाव बद्ध श्रीराम. जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. तीर्थ व्रत दान पुण्य काहीच नाही श्रीराम. म्हणून मुख्य लक्षण सांगितलं काय तर जयासी नाही आत्मज्ञान. बघा म्हणजे अजून मुमुक्षु व्हायचं आहे, साधक व्हायचं आहे, सिद्ध व्हायचं आहे, पण बद्धासाठी मुख्य लक्षण सांगितलं की जयासी नाही आत्मज्ञान. म्हणजे काय तर निदान मला प्रायमरी मध्ये थोडी ओळख होणं आवश्यक आहे. म्हणून आम्हाला शुद्ध ज्ञान आधीच सांगितलं ओळख होण्यासाठी. अजून ज्ञान दशक पुढचा येणार आहे, पण आम्हाला आधी थोडस एक टीजर म्हणतात ना, तसं टीजर आम्हाला आधी ह्यांनी सांगितला याच्यामध्ये समर्थांनी मागच्या समासामध्ये. म्हणजे थोडक्यात आम्हाला हे कळलं की आत्मज्ञान काय आहे. हे आम्हाला थोडस शब्दानं जरी कळलं तरी आम्हाला हे बरं आहे, कारण मला कळलं पाहिजे की मला कुठं जायचं आहे. म्हणजे अध्यात्म आम्ही करणं म्हणजे फक्त काय करणं तर तीर्थ व्रत दान पुण्य फक्त एवढं करतो म्हणजे मी अध्यात्म करतो असं जर मला वाटत असेल तर मी बद्धातला बद्ध आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे काय तर मी कशासाठी करतोय हे मला माहिती नाही. म्हणजे मला आत्मज्ञान पाहिजे असेल तर मला तीर्थ व्रत दान पुण्य स्तोत्र पठणं सगळं केलं पाहिजे. आपण मागच्या वेळेला सगळं बघितलंय की नवविधा भक्ती केली पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण मी हे कशासाठी करतोय नाहीतर मी त्याच्यातच अडकून पडतो. मी हे जग करतोय हे आत्मज्ञानासाठी करतोय. म्हणजे मला दिल्लीला पोहोचायचं, नाहीतर काय होतं की आम्ही मध्येच पुण्यामध्ये मस्तपैकी रमतो आणि पुण्यामध्ये कुठला तो रोड विसरलो मी आता, तर त्या रोडला जाऊन मी तुळशीबागेत जातो आणि तिथंच मला वेगवेगळ्या गोष्टी देतात आणि तिथंच मी रमतो. म्हणजे मला मुंबईला जायचंय, मला पुण्याला जायचंय, त्याच्यापेक्षा पुढे मला दिल्लीला जायचंय हे मी विसरतो. आणि म्हणूनच मी तीर्थव्रत दान पुण्यामध्येच फक्त रमून राहतो. मी नक्की आत्मज्ञानापर्यंत मला जायचं आहे हे मला कळलं पाहिजे. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात की तीर्थव्रत दान पुण्य काहीच नाही श्रीराम. अरे हे काहीच नाही, पण हे इम्पॉर्टंट आहे, हे मला केलं पाहिजे. पण हे मी कशासाठी करणार, ह्याचं मला फायनल काय उपयोगाला येतं हे मला कळलं पाहिजे. आणि ते कळलं म्हणजे मला कळेल की एकदम ऍब्सोल्यूट क्लॅरिटी आहे की मी कुठे चाललेलो आहे, मी कुठल्या पायरीवर आहे, मला कुठल्या कुठल्या पायरीवरनं जायचं आहे आणि मी कशा पद्धतीने मी जाणार आहे, कोण मला मदत करू शकेल आणि मी माझं अनालिसिस करणं ह्याच्यामध्ये अतिशय क्लॅरिटी असणं म्हणजेच हे बद्धाचं लक्षण नाही. दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही या नाव बद्ध श्रीराम. जे ज्ञानविषयी उणे ते कैची ज्ञानाची लक्षणे, बहुसाल कुलक्षणे या नाव बद्ध श्रीराम. जिथं ज्ञान नाही, ज्ञानाची लक्षणं नाही, ते तिथे बद्धपणा आहे हे निश्चितच आहे. नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परम संतोष, पाष्कळपणाचा हव्यास या नाव बद्ध श्रीराम. म्हणजे माझ्यामध्ये अनेक दोष आहेत, पण ते दोष आहेत हेच मला माहिती नाही आणि ते असले तरी मला अतिशय आनंद वाटतो, याचं नाव बद्ध आहे. म्हणजे थोडक्यात काय की मी मूर्ख आहे हे सुद्धा त्या मूर्खाला माहिती नाही, हे बद्धाचं लक्षण आहे. आणि अशी अनेक माणसं आम्ही बघतो की मी गाढव आहे, मी मूर्ख आहे हे सुद्धा मला माहिती नाही आणि मी बोलत बसतो त्याला काहीही अर्थ नाही. अशा पद्धतीने मी भरपूर वाचाळपणा करतो. पुढे तो येणार आहे की बहुकाम बहुक्रोध. आता समर्थ लगेच सुपरलेटिव्ह डिग्रीने सांगायला लागलेत की बहुकाम, खूप काम आहे, म्हणजे खूप कामना आहेत, खूप इच्छा आहेत, खूप वासना आहेत. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, दिसेल ते मला पाहिजे. आता सध्या दिवाळीचं सीझन आहे, या आठवड्याभरामध्ये अनेक सेल लागलेले आहेत. रस्त्यावरनं जातोय, अरे साड्याचा सेल लागलाय, मला साडी पाहिजे. बहुकाम. अरे पुढे गेलो, अरे ते किती छान आले, किती नवीन, ह्यावेळेला आपण टीव्ही नवीन घेऊया. बहुकाम. बहुक्रोध. जर दुसऱ्याने आणलं आणि मला मिळालं नाही तर बहुक्रोध. बहुगर्व, बहुमद. आता एक्सप्लेनेशन द्यायचे कारण नाही की बहुद्वंद्व, बहुखेद या नाव बद्ध श्रीराम. बहुदर्प, बहुदंभ, बहुविषय, बहुलोभ, बहुकर्कश, बहु अशुभ या नाव बद्ध श्रीराम. बहुग्रामणी, बहुमत्सर, बहु असूया, तिरस्कार, बहुपापी, बहुविकार
या नावबद्ध श्रीराम. बहु अभिमान आणि शब्द वापरलाय बहु, म्हणजे समर्थांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे की आमच्या सगळ्यांच्याकडं थोडं थोडं हे सगळं असणार. आणि अँड इट इज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल, सो लॉंग ॲज आय नो मी कसं आहे तेवढं मला असेल. आणि माझं, म्हणून मी मगाशी शब्द वापरला की नेकेड अनालिसिस. माझं मला तरी माहितीये, बाकीच्यांनी कुणालाही दुसऱ्याचं अनालिसिस करू नये, आम्ही आमचंच अनालिसिस करावं. पण माझं मला जरी एवढं कळलं की बाबा मी असं असं आहे आणि माझ्यामध्ये थोडेसे दर्प आहेत, माझ्यामध्ये थोडासा दंभ आहे, कधी कधी मला राग येतो, मी कधी कधी वाचाळपणाने बोलतो, हे माझं मला माहिती आहे. एवढं जरी मला माहिती असेल तरी मी बद्धाच्या पेक्षा मुमुक्षुपर्यंत, पायरीपर्यंत जाऊ शकतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं, मी ऍक्सेप्टच करत नाही. मी डोळ्याला एक पट्टी बांधून ठेवतो, म्हणून शब्द वापरला की अंधावनी अंध आहे. म्हणजे मी ऍक्सेप्टच करत नाही, मी डोळ्यावर पट्टी बांधतो आणि मीच त्या अतिशय चांगल्या ह्याच्यामध्ये राहतो की मी इतका चांगला आहे, मला काहीही प्रॉब्लेम नाही, असा ज्या ह्याच्यामध्ये राहतो तो बद्धच आहे, कारण तो अंध आहे. म्हणून इथे म्हणतात, आणि म्हणून हा शब्द वापरलाय की बहु, खूप जास्त, सुपरलेटिव्ह, की एवढा आहे की देन आय कॅनॉट कंट्रोल. म्हणजे माझे कामना जर मला कंट्रोल करता येत नसेल, माझा राग मला कंट्रोल करता येत नसेल, माझा दंभ दर्प जर मला कंट्रोल करता येत नसेल, तर तो बहु आहे. आणि समर्थांना एवढंच म्हणायचं की तर बहु नसावा, म्हणजे बहु असेल तर थोडा तो कमी कर, बाकी काही नाही. कारण तो एका दिवसात कमी होणार नाही, समर्थांना पण माहिती आहे. आणि समर्थांना पण माहिती आहे की आमच्या सगळ्यांच्या मध्ये हे सगळे आहेत, हे रजोगुण आहेत, हे म्हणून तर आम्ही मनुष्य जन्म धारण केलं, हे समर्थांना पण माहिती आहे. म्हणून आम्ही सुरुवातीला बद्धाच्या स्टेपमध्ये असणारे हे समर्थांना सगळ्या माहिती आहे, म्हणूनच समर्थांनी हे सगळं व्यवस्थित आम्हाला सांगितलेलं आहे. स्पष्टपणानं सांगितलंय की बहु कुकर्माचा साठा या नावबद्ध श्रीराम, बहु कापट्य, वादविवाद, बहु कुतर्क भेदाभेद, बहु क्रूर कृपामंद या नावबद्ध श्रीराम, बहु निंदा, बहु द्वेष, बहु अधर्म, बहु अभिलाष, बहु प्रकारीचे दोष या नावबद्ध श्रीराम, बहु भ्रष्ट अनाचार, बहु नष्ट एकंकार, बहु अनित्य अविचार या नावबद्ध श्रीराम, बहु निष्ठुर, बहु घातकी, बहु हत्यारा, बहु पातकी, तपिळ कुविद्या अनेकी या नावबद्ध श्रीराम. कळायला अतिशय सोपं आहे हे ओव्या अतिशय सोप्या, तेव्हा आपण आणि खूप वेळा आपण डिस्कस केलेले आहेत. बहु दुराशा, बहु स्वार्थी, बहु करह, बहु अनर्थी, बहु डाईक दुर्मती या नावबद्ध श्रीराम, बहु कल्पना, बहु कामना, बहु तृष्णा, बहु वासना, बहु ममता, बहु भावना या नावबद्ध श्रीराम. बऱ्याच वेळेला मी भावना विवश होतो, इमोशनल आउटबर्स्ट होतात. म्हणजे माझ्याकडे आय एम कंट्रोल्ड बाय माय माइंड, माझ्या भावना, इमोशन्स, आय एम कंट्रोल्ड बाय इमोशन. म्हणजे थोडक्यात काय की माझा इमोशनल कोशंट कमी आहे. बहुममता आहे, म्हणजे खूप प्रेम आहे, मी आणि मायसेल्फ, माझी माणसं आणि इतरांची माणसं, आणि माझ्या माणसांबद्दल अतिशय प्रेम आहे, आणि माझ्या जी माणसं माझी नाही त्यांच्याबद्दल अतिशय त्राग आहे. याला म्हणतात बहुममता. बहु विकल्पी, बहु विषादी, बहु मूर्ख, बहु संबंधी, बहु प्रपंची, बहु उपाधी या नावबद्ध श्रीराम, बहु वाचाळ, बहु पाषंडी, बहु दुर्जन, बहु थोतांडी, बहु पैशून्य, बहु खोडी या नावबद्ध श्रीराम, बहु अभाव, बहु भ्रम, बहु भ्रांती, बहु तम, बहु विक्षेप, बहु विराम या नावबद्ध श्रीराम, बहु कृपण, बहु. म्हणजे थोडक्यात काय आहे की आय नीड टू बी बॅलन्स्ड इन माय लाईफ. बऱ्याच वेळेला जीवनामध्ये जगत असताना जर हे बघितलं तर वन एक्स्ट्रीम आणि अदर एक्स्ट्रीम, जे दोन एक्स्ट्रीम्स आहेत ते बहुमध्ये येतात. आणि आम्ही बहुमध्ये न जाता, एक्स्ट्रीमला न जाता, आम्ही बॅलन्स विचार करणं, आणि आम्ही अतिशय विचाराने बरोबर मध्ये येऊन आमचं आयुष्याचं आचरण करणं, आमच्या जीवनाचं आचरण करणं सगळ्यांच्या मध्ये एक कंट्रोल्ड आहे. म्हणून तर आपण रामाचं ज्या वेळेला उदाहरण घेतो त्याला कसं म्हणतात की तो मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हणतात. म्हणजे कसा आहे तो राम, तर तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. मर्यादा त्याला माहिती आहेत, आय नो माय लिमिटेशन्स, आणि बरोबर मी सेंटर्ड, माय लाईफ इज सेंटर्ड, मी बरोबर मध्ये प्रवास करतो. आम्ही हायवेने ज्यावेळेला प्रवास करतो त्यावेळेला बरोबर मधून प्रवास करतो. कारण का की आम्ही जर कडेला इकडे तिकडे गेलो तर आम्हाला ऍक्सिडेंट होण्यासाठी वेळ लागत नाही. आणि म्हणून वी मेक शुअर दॅट द कार इज ऍट द सेंटर. तसंच आमच्या आयुष्याचं आहे,
बहु असत्क्रिया व्यस्ती या नाव बद्ध श्रीराम. परमार्थ विषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान या नाव बद्ध श्रीराम. बघा, दोन शब्द वापरलेत की प्रपंच, परमार्थविषयी अज्ञान आणि प्रपंचाविषयी उदंड ज्ञान. आणि आम्ही बघा, प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये काम करताना, कर्म करताना आम्हाला प्रचंड व्यावहारिक ज्ञान असतं की हा कसा माणूस आहे, ह्याच्याकडनं कसं काम करून घ्यायचं, ह्याचं कसं बरोबर पोटात दुखायला लागलं तर त्याला कसं कशा पद्धतीनं त्यांना वळवायचं, आम्हाला प्रचंड ज्ञान आहे. प्रपंचाबद्दल ज्ञान आहे. हा माणूस कसा आहे, तो माणूस कसा आहे, गॉसिपिंग आहे, हे जे सगळं आहे, मला कसं काम करून घ्यायला लागेल, कशा पद्धतीने मी कामं करून घ्यावी, प्रपंचाचे उदंड ज्ञान. आणि याच्या बरोबर उलट की परमार्थ विषयी अज्ञान. परमार्थ म्हणजे काय, त्याच्याबद्दल अज्ञान आहे. नेणे स्वये समाधान, कशानं समाधान मिळतं हेच मला माहिती नाही, कशानं मी आनंदी होतो, कशानं मी शांत होईन हेच मला माहिती नाही, तर मी कसा मुक्त होणार. मी बद्धच आहे. कारण का, की मला हेच कळत नाही की मी कशामुळं मी शांत होईल. मी या सगळ्या प्रपंचामध्ये राहून मी कधीही शांत राहू शकत नाही, प्रपंचामध्ये मी कधीही आनंदी होऊ शकत नाही, प्रपंचाने मी कधीही समाधानी होऊ शकत नाही. हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी बद्धच आहे. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार या नाव बद्ध श्रीराम. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहे बुद्धीची घातली बेडी या नाव बद्ध श्रीराम. संत निंदेची आवडी. बऱ्याच वेळेला आम्ही ही गोष्ट पाळत नाही की आम्ही प्रत्येक माणसाला बद्दल वाईटच बोलतो, त्याची निंदाच करतो. तो बरोबर जिथं नाही असं म्हणल्यानंतर आम्ही इतरांची निंदा करतो, काही कारणच नाही. म्हणजे निंदा करायचं काही कारण नाही. म्हणून इथं म्हणले की संत निंदेची आवडी या नाव बद्ध श्रीराम. सत्संगाची नाही गोडी. मला सत्संग म्हणजे काय, आणि त्याच्यासाठी सत्संग, कोणताही सज्जन माणूस, कुठलाही संत माणूस, कुठलाही ज्ञानी माणूस कधीही म्हणणार नाही की तुम्ही या आणि मी तुम्हाला शिकवतो, मी तुम्हाला सांगतो, कारण त्याला गरजच नाही. आम्हाला जर गरज असेल, आम्हाला जर पाहिजे असेल तर मला सत्संगामध्ये गेलं पाहिजे, मला संतांकडे गेलं पाहिजे, मला सज्जनाकडे गेलं पाहिजे. आणि मला आय नीड टू ईट हिज ब्रेन, इंग्लिशमध्ये मी म्हणतो, आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की इफ आय वॉन्ट टू बिकम अ सीईओ, आय नीड टू ईट हिज ब्रेन, आय नीड टू नो हाऊ इज डुईंग, हाऊ इज थिंकिंग, हाऊ इज टेकिंग डिसिजन. तसं मला त्या ज्ञानी माणसाकडे गेलं पाहिजे. मला त्या सत्संगामध्ये गेल्यानंतर मला कळेल की तो कसा आचरण करतो, तो कशा पद्धतीने विचार करतो, तो कशा पद्धतीने बोलतो, त्याचं कसं आचरण आहे. आणि हे माझं मलाच केलं पाहिजे आणि त्याची गोडी मला असली पाहिजे. त्यासाठी मला सत्संग म्हणजे काय हे कळलं असलं पाहिजे, आणि दुत्संग म्हणजे काय हेही मला कळलं असलं पाहिजे. देहे बुद्धीची घातली बेडी या नावच बद्ध श्रीराम. आता आपल्याला सगळं माहितीये की आत्मज्ञान आपण बघितलंय, शुद्ध ज्ञान बघितलंय, देहबुद्धी म्हणजे काय आणि आत्मबुद्धी म्हणजे काय हेही आम्ही बघितलेलं आहे. मग माझी देहबुद्धी आहे का आत्मबुद्धी आहे हे आमचं आम्ही बघायचं आहे. जर देहबुद्धीने जर मी ग्रस्त असेल, देहबुद्धीने, तेव्हा माझे सगळे डिसिजन्स, माझे सगळे विचार हे देहाच्या अनुषंगाने जर होत असतील तर देहे बुद्धीची घातली बेडी या नावबद्ध श्रीराम. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध श्रीराम. द्रव्याची जपमाळ म्हणलेलं आहे. म्हणजे सारखं समर्थ म्हणतात की जशी आम्ही जपाची माळ हातात घेतो आणि रामराम म्हणायच्या ऐवजी सारखं बाकीच्याच गोष्टी बघतो की इथं काय आहे, तिथं काय आहे, हे काय आहे, ते काय आहे, इथं मला कसं द्रव्य मिळेल, तिथं मला कसं द्रव्य मिळेल, हे असं केल्यानंतर जास्त पैसे मिळतील, असं केल्यानंतर जास्त हे होईल. हे जे सगळं आहे, हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध श्रीराम. नेत्री द्रव्य दारा पहावी, श्रवणी द्रव्य दारा ऐकावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी या नावबद्ध श्रीराम. द्रव्य आणि दारा, दारा म्हणजे कांता, कांता म्हणजे स्त्री. म्हणजे श्रवणी द्रव्य दारा ऐकावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी. म्हणजे थोडक्यात श्रवण आणि मनन आणि चिंतन हे परमेश्वराचं करायच्या ऐवजी, आत्म्याचं करायच्या ऐवजी मी फक्त याच माझ्या डोक्यामध्ये ध्यान आहे की द्रव्य आणि दारा म्हणजे संपत्ती आणि स्त्री म्हणजेच उपभोग हे माझं आयुष्याचं एक अविभाज्य घटक आहे आणि त्याच्यावरच माझं लक्ष आहे. त्याच्यासाठी मी सजग आहे, त्याच्यासाठी मी सारखा हपापलेला आहे. असं जर असेल तर तो बद्ध आहे असं समर्थ म्हणतात. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण, द्रव्य दारेचे करी भजन या नावबद्ध श्रीराम. काया वाचा आणि मनाने म्हणजे काया वाचा मनानं फक्त काय करतो तर द्रव्य दारेचे करी भजन या नाव
बद्ध श्रीराम. इंद्रिय करुणी निश्चळ, चंचळ होऊ नेदी पळ, द्रव्य दारेसी लावी सकळ, या नाव बद्ध श्रीराम. द्रव्य दारा तेची तीर्थ, द्रव्य दारा तोची परमार्थ, द्रव्य दारा सकळ स्वार्थ, म्हणे तो बद्ध श्रीराम. आता हे जे प्रत्येक अध्यात्मामध्ये, प्रत्येक अध्यात्म ग्रंथांमध्ये समर्थांनी पण सांगितलंय की द्रव्य आणि दारा हे अतिशय सेन्सिटिव्ह आहेत गोष्टी. आणि परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये किंवा इव्हन व्यवहारामध्ये सुद्धा वी नीड टू बी एक्स्ट्रीमली केअरफुल अबाउट दीज टू थिंग्स. कारण का की या द्रव्य आणि दारामुळे, कशासाठी तर ह्याच्यामुळे आमचा पाय घसरायला वेळ लागत नाही, आमचं आचरण बदलण्याला वेळ लागत नाही, आम्ही संपत्तीच्या आहारी कधी जातो हे आम्हाला कळत नाही. वी लूज कंट्रोल. स्त्री सुख हे एक अतिशय सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि याच्यावर कंट्रोल नसतो. आणि म्हणूनच इथं अध्यात्मामध्ये अतिशय कंट्रोल येण्यासाठी हा शब्द वापरले आहेत की द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ, म्हणे तो बद्ध श्रीराम. व्यर्थ जाऊ देवी काळ, संसार चिंता सर्व काळ, कथा वार्ता तेची सकळ, या नाव बद्ध श्रीराम. संसाराची म्हणजेच आमच्याच प्रपंचाची आम्हाला चिंता आहे, सर्व काळ चिंता आहे. माझं कसं होईल, माझी कामं कशी होतील, माझं प्रपंचाचं कसं होईल, माझी मुलं बाळं कशी शिकतील, मग त्यांना त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांना नोकरी मिळेल का नाही, मग त्यांना त्यांची नोकरी मिळाल्यानंतर त्यांना लग्न होईल का नाही, मग सून चांगली मिळेल का नाही, मग मुलगी चांगली मिळाल्यानंतर मग मुलं होतील का नाही. संसार चिंता सर्व काळ. आणि ह्याच्यामध्ये काय करतो आम्ही, व्यर्थ जाऊ नेदी काळ, म्हणजे ह्याचाच आम्ही विचार करतो आणि तो काळ, तो आम्ही वेळ वाया घालवतो. कारण वेळ हा अतिशय कमी आहे, प्रत्येकाला 24 आवर्सच मिळालेले आहेत आणि 24 तासाचा वेळ आम्ही कसा वापरायचा हे आम्हाला फ्री विल, म्हणजे आम्हाला 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 त्याचा कंट्रोल दिलेला आहे, आम्ही ते ठरवू शकतो. आणि म्हणून मनुष्य हा या 4 बकेटमध्ये डिफरन्सिएशन होऊ शकतो. कथा वार्ता त्याची सकळ, या नाव बद्ध श्रीराम. नाना चिंता नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग, या नाव बद्ध श्रीराम. घटिका पळ निमिष भरी, दुष्टित नव्हता अंतरी, सर्व काळ ध्यान करी, द्रव्यदारा प्रपंचाचे श्रीराम. तीर्थयात्रा दान पुण्य, भक्ती कथा निरूपण, मंत्रपूजा जप ध्यान, सर्वही द्रव्यदारा श्रीराम. म्हणजे द्रव्यदारा व्यतिरिक्त मला आता काहीही नाही, माझ्या डोक्यात दुसरा कुठलाही विषय नाही. कसली तीर्थ, कसली यात्रा, कसलं दान, कसलं पुण्य, भक्ती कथा वगैरे वगैरे सगळं माझं सर्व काय आहे तर सर्व द्रव्यदारा, ह्याच्यावरच सगळं भोवती मी आय एम रिव्हॉल्विंग अराउंड, माय लाईफ इज रिव्हॉल्विंग अराउंड दिस. असा जो आहे तो बद्ध आहे. जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषय ध्यास, नाही क्षणाचा अवकाश, या नाव बद्ध श्रीराम. आता आम्ही विचार करा, समर्थांनी किती छान बकेटिंग केलेलं आहे की या सगळ्यांना त्यांनी बद्ध म्हणलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जर आम्ही समाजामध्ये बघितलं तर समाजामध्ये मे बी 80%, मे बी 90%, who knows, एव्हरीबडी इज या बद्धाच्या कॅटेगरीमध्ये येतील, यामध्ये शंका नाही. आणि आता पुढे म्हणतात की ऐसे बद्धाचे लक्षण, मुमुक्षपणी पालटे जाण, तेही ऐक तेही ओळखणं, पुढील समासी श्रीराम. म्हणजे आता काय करायचंय की आता काय कर की यू मूव्ह फ्रॉम बद्ध टू मुमुक्षु. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही प्रायमरी पासून सेकंडरीला जा. म्हणजे आमच्याच आयुष्यामध्ये थोडीशी नेक्स्ट स्टेप आणा. म्हणजे काय करा, तर आता बद्ध आहोत, आम्ही बद्ध होतो, आता आम्ही मुमुक्षु पर्यंत जाऊ. म्हणजे मुमुक्षु हा बद्ध असलाच पाहिजे बघा. आणि म्हणून जर मला मुमुक्षु व्हायचं असेल तर मला आय नीड टू मूव्ह टू द नेक्स्ट लेवल. आणि बद्धाची जे लक्षण आहेत ती जर मी मनापासून जर प्रयत्न केला, तर त्याच्यावर जर काम केलं, तर माझं बद्धापासून मुक्तता होईल आणि मी मुमुक्षु या कॅटेगरीमध्ये येईल. म्हणजे थोडक्यात माझं उद्धरेत आत्मना आत्मान, माझा उद्धार होईल. म्हणजे मी खालच्या पायरीपासून वरच्या पायरीवर जाईल. आणि वरचा पायरी म्हणजे काय, तर मुमुक्षु होईल. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास 7वा. समास 8वा मुमुक्षु लक्षण श्रीराम. संसार मदाचेनी गुणे, नाना हिने कुलक्षणे, जयाचेनी मुखावलोकने, दोषची लागे श्रीराम. ऐसा प्राणी जो का बद्ध, संसारी वर्तता अबद्ध, तयास प्राप्त झाला खेद, काळांतरी श्रीराम. आता बघा स्टेप बाय स्टेप कसं आहे की आम्ही सुद्धा आमचं आयुष्याचं जर अवलोकन केलं तर आम्ही सुद्धा काही काळ या जीवनामध्ये जगत असताना बद्धच होतो. आम्हाला पण हे माहिती नव्हतं की अशा पद्धतीने आम्ही आयुष्य जगत होतो.
हेच आयुष्य असतं, हेच जीवनाचं प्रयोजन असतं, असं आमचं सगळ्यांचं आहे. कधी काय होतं माहित नाही, पण आम्हाला कोणतरी भेटतं, काहीतरी गोष्टी घडतात, काहीतरी घटना घडतात आणि आम्हाला त्या मार्गापासून या मार्गामध्ये आणलं जातं. आणि आम्ही जे आतापर्यंत जे आयुष्य उपभोगलेलं आहे बद्धाच्या प्रमाणे, त्याच्यामध्ये आम्हाला पश्चाताप व्हायला लागतो. हा अतिशय महत्वाचा हे आहे की मी माझं अनालिसिस केल्यानंतर मलाच पश्चाताप व्हायला लागतो. म्हणून इथं दुसऱ्या कोणाचा पश्चाताप नाही, मलाच पश्चाताप होतो की अरे हे चुकीचं केलं मी आणि आय नीड टू डू समथिंग डिफरंट. आणि काय ते डिफरंट आहे ते आता मुमुक्ष लक्षणामध्ये येणार आहे. आणि म्हणून पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर मी जे वागलेलो आहे बद्ध प्रमाण, ते मला पश्चाताप झाला पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की त्याचं मी नेक्स्ट लेवलला कधी जाईन, मी मोक्षला कधी जाईन, तर मी बद्ध असताना मला पश्चाताप झाला, खेद झाला, त्याच वेळेला काही काळानंतर मी तिथे मुमुक्षुमध्ये माझं परिवर्तन होईल. कसं ते सांगतात की ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध तापस प्राप्त झाला खेद काळांतरी श्रीराम. आणि तो कसा होतो तेही सांगितलंय की संसार दुःखे दुःखवला त्रिविध तापे पोळला निरूपणे पस्तावला अंतर्यामी श्रीराम. म्हणजे काय होतं, आमच्या आयुष्याचं आपण बघा, इंट्रोस्पेक्शन करा की आम्ही इतके प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला आम्हाला लक्षात येतं की अरे देयर इज नो एंड टू इट, माझे काहीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीयेत, माझी टेन्शन्स काही कमी होत नाहीत, माझी दुःख काही कमी होत नाहीत, तेवढं तात्पुरतं मला थोडंसं समाधान वाटतं, बरं वाटतं, थोडासा आनंद वाटतो, पण पुन्हा हे रे माझ्या मागल्या परत तेच. इथे या संसारामध्ये काहीही अर्थ नाही. ज्यावेळेला मी त्रिविध तापे पोळला, म्हणजे मला अतिशय सगळ्या पद्धतीने मी पोळला जातो, ज्या वेळेला मला लक्षात येतं की अरे आता मला काहीतरी उपाय शोधला पाहिजे, कारण मी सहजासहजी इकडे येत नाही. मला ज्या वेळेला कळतं की अरे पहिल्यांदा हे मी करतोय ते चुकीचं आहे, त्यानं मला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, आणि हे सुद्धा बुद्धीनंच ज्यावेळेला मी विचार करतो, त्यावेळेला मी मनुष्य प्राण्याचा मनुष्य होतो. म्हणजे पहिल्यांदा बद्ध हा मनुष्य प्राणी आहे, आणि ज्या वेळेला प्राणी त्यातनं निघून जातो त्यावेळेला मुमुक्षु म्हणजे मनुष्य आहे. म्हणजे आता मी मनुष्यासारखा वागायला लागतो. म्हणजे मी आतापर्यंत जे काही वागलेलो होतो त्याच्यामुळे मला अतिशय दुःख निर्माण झालेली होती, आणि आता मला आय नीड टू फाइंड अ सोल्युशन. आता मला पश्चाताप झालेला आहे मनापासून, अंतःकरणामधून. कोणी तर म्हणले की निरूपणे पस्तावला अंतर्यामी श्रीराम. आता मग काय होतं बघा, स्टेप बाय स्टेप. झाला प्रपंची उदास, मने घेतला विषय त्रास, म्हणे आता पुरे सोस संसारीचं श्रीराम. भाषा बदलली. आणि म्हणून हे जीवनाचं शास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र, स्पिरिच्युअल सायन्स हे जीवनाचं शास्त्र आहे. आणि अनलेस अँड अंटिल आय सी द रिझल्ट्स, unless and until I look at my own self, I don't do any progress in this path. म्हणून आता मुमुक्षु कधी होतो, असं जर म्हणलं की मी आता बद्धापासून मुमुक्षु आलोय आणि मी तरी अजून प्रपंचामध्ये रस घेतोय, तर तो बद्धच आहे. थोडा बद्ध थोडा मुमुक्ष असं म्हणून मुमुक्ष जर व्हायचं असेल तर पहिलं काय आहे, तर झाला प्रपंची उदास. आणि कसा उदास झालाय, स्मशान वैराग्य नाही. म्हणजे कुणीतरी गेल्यानंतर, स्मशानात गेल्यानंतर तेवढ्यापुरतं आम्हाला वैराग्य येतो. आता मला संबंध सगळ्या जीवनाबद्दल वैराग्य येतं. आता मला कटलं खायला गोड वाटत नाही, कोणाची बोलावंसं वाटत नाही, मला झोप लागत नाही, कारण एखादा माझा अतिशय प्रिय व्यक्ती गेलेला आहे. आणि म्हणून त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. म्हणून हे 14 दिवसच टिकतं. म्हणून हा उदासपणा कसा आहे, हा विवेकजन्य वैराग्य आहे. म्हणून झाला प्रपंची उदास, मने घेतला विषय त्रास, म्हणे आता पुरे सोस संसारीचा. म्हणजे हा कसं झालाय, हे कळून, मला कळल्यामुळे, मला पटल्यामुळे आता मी प्रपंचातून निवृत्त झालेलो आहे. म्हणजे जो शब्द होता तो आता माझा कमी झालेला आहे. आता मग पुढे काय, प्रपंच जाईल सकळ, येथील श्रम तो निष्फळ, आता काही आपुला काळ सार्थक करू श्रीराम. आता बघा तो कशी भाषा बोलतो, मुमुक्षु कशी भाषा बोलायला लागतो बघा, की आता प्रपंच काय कसा तरी जाणारच आहे. म्हणजे जरी मी काही केलं नाही तरी तो प्रपंच होणारच आहे. मी कितीही जरी प्रयत्न केले तरी प्रपंच फाटकाच असं म्हणलं जातं. आणि फाटक्याला कितीही जरी मी ठिगळ लावायचा प्रयत्न केला तरी तो ठिगळ लावता येणार नाही. कितीही जरी मी प्रयत्न केला, कितीही श्रम जरी घेतले, तो निष्फळ आहे.
हे ज्या वेळेला मला मनापासून कळतं, हे ज्या वेळेला मला विवेकाने कळतं आणि मग मला कळतं की अरे आता सोल्युशन काय आहे, तर आता काही आपुला काळ सार्थक करू श्रीराम. म्हणजे आता जो माझा आयुष्याचा उर्वरित जो काळ आहे, म्हणजे आतापर्यंतचा जो जीवनातला जो काळ होता तो प्रॉब्लेमॅटिक होता, त्याचा काही उपयोग नाही, त्याच्याबद्दल मला पश्चाताप झालेला आहे. आणि आता मी विचार करायला लागतो की आता मी जरा आयुष्यातला काळ माझा सार्थक करू, म्हणजे माझा आधीचा काळ हा सार्थक नाही आणि आता मला काळ सार्थक केला पाहिजे. आणि अशा वेळेला तो परमार्थाला लागतो आणि त्यावेळेला तो मुमुक्षू होतो. ऐसी बुद्धी प्रस्तावली, मन प्रस्तावली म्हणलेलं नाहीये, ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली, म्हणे माझी वेळसा गेली व्यर्थची आवगी श्रीराम. पश्चाताप झाला की अरे मी आणि हा पश्चाताप पुन्हा झालेला होता बघा तुम्ही, की वाल्याला वाल्मिकी कधी झाला, की ज्या वेळेला पश्चाताप झाला त्यावेळेला. आपल्याला सगळ्यांना ती स्टोरी माहितीये. अशा अनेक स्टोरीज आपल्याला अनेक वेळेला संतांच्या दिसतील. तुकाराम महाराज बघा, आमच्यासारखेच जगत होते, पण ते तर सावकार होते आणि एक असं अवस्था आली की सगळं सोडून दिलं आणि परमार्थाला लागले. ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली, म्हणे व्यर्थची गेली अवघी. म्हणजे आतापर्यंत माझं आयुष्य मी व्यर्थ घालवलं, आता मी खरोखर सुधारण्याचा प्रयत्न करीन. पूर्वी नाना दोष केले ते अवघेची आठवले, पुढे येऊन उभे केले अंतर्यामी श्रीराम. म्हणजे मी आय ऍक्सेप्ट की पूर्वी मी भरपूर दोष केलेले आहेत, पण आता मला त्याचा पश्चाताप झालेला आहे. ते दोष होते ते मी केलेले आहेत, मला कळलेलं आहे, मी ऍक्सेप्ट केलेले आहेत, मला पश्चाताप झालेला आहे. म्हणून भगवंत सुद्धा म्हणतात की क्षिप्रम भवती धर्मात्मा. अरे तू पाप्यातला पापी जरी असशील आणि जर तू अनेक पाप जरी केलेली असशील तरी तू घाबरता कामा नयेस. जर तुला खरोखर मनापासून जर त्याचा पश्चाताप झाला तर तुझं आयुष्य चांगलं चालू होईल. आणि म्हणून इथे म्हणतात की मुमुक्षू कोण, की त्याला कळलेलं आहे की मी दोष केले आहेत. म्हणजे बद्धाला ते दोष आहेत हेच माहिती नाही, पण मुमुक्षूला ते दोष केलेले आहेत हे माहिती आहे आणि त्याच्याबद्दल आठवून त्याला पश्चाताप होतो अंतःकरणातून, म्हणून तो मुमुक्षू झाला, म्हणून तो नेक्स्ट स्टेपला गेलेला आहे. आठवे यमाची यातना, हे कोणी सांगितलं म्हणून त्याने केलेलं नाहीये. हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे परमार्थामध्ये असं कधी होत नाही की अरे आता तू लोक म्हणतात की आता तू कुणीतरी जप केलं सांगितलं म्हणून मी जप करतो. मी कशासाठी जप करतो हेच मला माहिती नाही. आणि त्यामुळे आम्हाला संकल्प केल्यानंतर आम्हाला तो संकल्प करावा एवढं वाटतं, आरंभशूर, पण तो संकल्प पाळावा हे वाटत नाही. याचं कारण काय की आम्हाला आमचं त्याचं महत्व कळलेलं नाही आणि म्हणून आम्ही बद्धच आहोत. आणि म्हणून इथे म्हणतात की पूर्वी नाना दोष केले ते अवघेची आठवले, पुढे येऊन उभे ठाले अंतर्यामी श्रीराम. आठवे यमाची यातना, तेणे भयची वाटे मना, नाही पापासी गणना म्हणून या श्रीराम. आता मग काय करतो की आता माझं प्रत्येक कर्म, माझं प्रत्येक वेळेला मला कळतं की माझा धर्मानं मी चालायला, अधर्म काय आणि धर्म काय मला कळतं, चांगलं काय आणि वाईट काय कळतं. चांगलं मी स्वीकारतो, वाईट मी टाकून देतो. मी धर्माने वागत राहतो, मी अधर्म सोडून देतो. मला पाप काय आणि पुण्य काय हे कळतं, मी पापाला सोडून देतो आणि पुण्याचा विचार करतो आणि जे काही माझं झालेलं आहे त्याच्याबद्दल मला पश्चाताप होतो. आणि म्हणून आपले दोष आच्छादिले, भल्यास गुणदोष लाविले, देव म्या व्यर्थसी निंदिले, संत साधू सज्जन श्रीराम. आणि मग तो परमेश्वराच्या समोर जाऊन म्हणतो की अरे देवा, मी पूर्वी अनेक निंदा नालस्ती केली, चांगल्या लोकांची निंदा नालस्ती केली, मला क्षमा कर. निंदे ऐसे नाही दोष, हे मज घडले की विशेष, माझे अवगुणी आकाश बुडोप आहे श्रीराम. नाही ओळखले संत, नाही अर्चिला भगवंत, नाही अतीत अभ्यागत, संतुष्ट केले श्रीराम. आणि त्याला पश्चातापामध्ये तो दग्ध होतो. आणि म्हणून पश्चातापाचा जो अग्नी आहे तो अग्नीच आहे, आमच्या मनामध्ये असलेला अग्नीच आहे. आणि जो ज्यावेळेला खरोखर जर पश्चाताप होतो, आपण जैन धर्मामध्ये एक आठवडा आहे, तो असं म्हणलं जातं की त्या आठवड्यामध्ये सर्वांची क्षमा मागावी, ही मनापासून क्षमा मागावी. आणि ज्यावेळेला तो पश्चाताप होतो, त्या पश्चातापाच्या अग्नीमध्ये सर्व आमची पाप दग्ध होतात. आणि म्हणून इथे म्हणतात की निंदे ऐसे नाही दोष, जे मज घडेले की विशेष, माझे अवगुणी आकाश बुडोप आहे श्रीराम. नाही ओळखिले संत, नाही अर्चिला भगवंत, नाही अतीत अभ्यागत, संतुष्ट केले श्रीराम. पूर्व पाप ओढवले, मज काहीच नाही घडले, मन अवाटी पडिले सर्व काळ श्रीराम. अरे परमेश्वरा, भगवंता, हे देवा,
मी पूर्वी फक्त पाप केली, माझ्या हातनं काहीच चांगलं घडलं नाही, हे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स नाही, तर हा पश्चातापामुळे आलेला आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आम्ही नुसतं म्हणतो तेवढं, पण परत आम्ही त्या देवळामधनं बाहेर पडलो की आम्ही परत पहिल्यासारखं वागायला लागतो. हा दंभ आहे, हे खोटेपणानं आलेला पश्चाताप आहे. जो खरोखर पश्चाताप झालेला आहे तो कधीही तिथून पुढे पापाला जवळ जाणार नाही. आणि म्हणून इथे म्हणले की नाही कष्टविले शरीर, नाही केला परोपकार, नाही रक्षिला आचार कामामध्ये श्रीराम. भक्ती माता हे बुडविली, शांती विश्रांती मोडिली, मूर्खपणे म्या बिघडली, सद्बुद्धी सद्वासना श्रीराम. अरे परमेश्वरा देवा, मी कुबुद्धीनी वागलो, मी माझी सद्वासना सोडली आणि माझ्याच मूर्खपणामुळं, माझ्याच विचारामुळे मी भक्तिमाता बुडवली. असं म्हणलं की जी माता आहे, माझी आई आहे, ती भक्तिमाता मी बुडवली. म्हणजे काय, तर मी भक्तिमातेचं लक्ष बरोबर मी उलट केलं, तिच्याकडे लक्ष दिलं नाही. आता कैसे घडे सार्थक, दोष केले निरार्थक, पाहो जाता विवेक उरला नाही श्रीराम. हा कोण करू शकतो? असं कुणाला खरोखर पश्चाताप होऊ शकतो? ज्या माणसाला वाईट काय आणि चांगलं काय हे माहिती आहे, धर्म काय अधर्म काय माहिती आहे, आणि ज्याला निरक्षीर विवेक आहे, म्हणजे पाणी आणि दूध हे वेगळं करण्याचं, पृथक, ऍब्सोल्युटली क्लिअर आहे की हे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. आणि मग तो काय करतो? वाईट सोडून देतो आणि चांगलं धरतो, आणि जे वाईट केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याला पश्चाताप होतो. असाच जर असेल तो मुमुक्षु आहे. आणि म्हणून मुमुक्षुकडे सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर त्याच्याकडे विवेक आहे, सत्सद विवेक बुद्धी आहे. कोण उपाय करावा, कैसा परलोक पावावा, कुण्या गुणे देवादिदेवा पाविजेल श्रीराम. आता मला देन आय वॉन्ट टू डू ऑल ऑफ थिंग्स. म्हणजे तो नुसतं, आता बऱ्याच वेळा आमचं काय होतं की आम्ही फक्त ऐकतो, श्रवण भक्ती करतो. हा मुमुक्षु कसा आहे, आय वॉन्ट एक्झिक्युशन, आय वॉन्ट ऍक्शन. कारण आतापर्यंत मी जे करत होतो ते चुकीचं आहे मला कळलेलं असल्यामुळे आता मी चांगल्या गोष्टी कराव्यात ह्याच्यासाठी तो अधीन होतो. त्याच्यासाठी तो त्यासाठी त्याला आता असं वाटतं की मी कुठला उपाय करावा, मी काय करावं, कशा पद्धतीने भक्ती करावी, कशा पद्धतीने सद्वासना ठेवावी, कशा पद्धतीने सत्सद विवेक करावी, असं मला आतून वाटतं. म्हणजे हा संकल्पच आहे आणि हा चांगला संकल्प आहे. आणि म्हणून हा संकल्प माझ्या मनात ज्यावेळेला येतो त्यावेळेला मी बद्धाकडून मुमुक्षुकडे येतो. म्हणून पुढे म्हणतात की नाही सद्भाव उपजला, अवघा लौकिक संपादला, दंभ वरपंगे केला खटाटोप कर्माचा. अरे देवा, आतापर्यंत मी दंभानं वागत होतो. अवघा लौकिक संपादला म्हणजे मी सगळ्यांना चांगलं म्हणावं, लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून मी लोकांमध्ये असताना मी फक्त चांगलं वागत होतो. म्हणजे थोडक्यात आय हॅव अ डबल पर्सनॅलिटी. म्हणजे मी दांभिक आहे, म्हणजे वर फक्त चांगला आहे असं मी दाखवत होतो. माझ्याकडून काहीही सद्भाव न काही गोष्टी घडलेल्या नाहीत, नुसता मी खटाटोप कर्माचा केला. कारण का? माझ्या स्वार्थासाठी, मला काहीतरी मिळवण्यासाठी, मला काहीतरी पाहिजे, माझी कामना आहे, माझी वासना आहे, मला काहीतरी उपभोगायसाठी, याच्यासाठी मी कर्म केली. कीर्तन केले पोटासाठी, देव मांडिले हाटवटी, हा देवा बुद्धी खोटी, माझी मीच जाणे श्रीराम. आता बघा, म्हणून बऱ्याच वेळेला अध्यात्मामध्ये सुद्धा लोक अध्यात्मामध्ये येतात आणि काय करतात? कीर्तनाचा व्यवसाय करतात, प्रवचनाचा व्यवसाय करतात. म्हणजे इथे समर्थ म्हणतात की कीर्तन केले पोटासाठी, देव मांडिले हाटवटी, म्हणजे हा सुद्धा एक कर्मच आहे. मी काय केलं? फक्त देवाचा उपयोग करून मी माझे पोट भरायचा प्रयत्न केला. हे कर्म निष्काम कर्मयोग नाही, हे म्हणजे बद्धपणाचंच लक्षण आहे. म्हणून इथं म्हणतात की कीर्तन केले पोटासाठी, देव मांडिले हाटवटी, आहा देवा बुद्धी खोटी, माझी मीच जाणे श्रीराम. मला कळलं आता, पोटी धरुनी अभिमान, शब्दी बोले निराभिमान. म्हणजे थोडक्यात काय की मी दांभिक होतो. कसा होतो? आत पोटामध्ये अभिमान आहे आणि वरती कसा बोलतो मी की अरे अभिमान सोडला पाहिजे. मी अशा पद्धतीने मी लोकांमध्ये दाखवतो. म्हणजे हे अजून जास्त दांभिकपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योगामध्ये भगवंतांनी त्या 5 श्लोकांमध्ये
अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम या श्लोकांमधून अहिंसा म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा सांगितलं की अभिमान आणि दर्प म्हणजे दंभ हे दोन दुर्गुण साधकाला टाकले पाहिजे आणि हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून इथं अभिमान हा शब्द वापरलाय की पोटी धरून अभिमान म्हणजे अभिमान आणि शब्द बोले निराभिमान म्हणजे अभिमान आणि दंभ म्हणजे स्प्लिट म्हणजे आहे खोटं आणि दाखवतो वेगळं. वित्पत्तीने लोक भोंदिले लोकास पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले नाना प्रकारीचे श्रीराम. म्हणजे लोकांसाठी मी लोकांना चांगलं म्हणलं, लोकांकडून कामं करून घेतली, पोटासाठी मी संतांचा निंदा केली आणि त्यामुळे काय झालं तर माझ्या पोटामध्ये दोष भरले नाना प्रकारचे. आणि हे मला कसं कळलं बघा, हे मला कसं कळलं माझ्या पोटामध्ये दोष आहे ते कसं कळलं. सरळच आहे, माझं मलाच कळणार की मी शांत राहू शकत नाही. माझ्या आयुष्यामध्ये सारखी टेन्शन्स आहेत, मी अस्वस्थ आहे, मी रागीट आहे, मी माझ्या मनामध्ये वेगवेगळे विकार आहेत, काम क्रोध मद मोह मत्सर हे सगळं आहे. आणि त्यामुळे हे माझ्या कर्माची फळं मला मिळालीत आणि मग मला आयुष्य मला आता बदलायला पाहिजे. आणि म्हणून इथं म्हणतो की सत्यतेची उच्छेद दिले मिथ्यतेची प्रतिपा दिले ऐसे नाना कर्म केले उदर भरणा कारणे. म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये काय केलं, उदरभरणासाठी अनेक कर्म केली आणि जे असत्य होतं ते केलं, सत्याला बाजूला टाकलं. सत्य म्हणजे सत्य वस्तू तिच्या मी कधीही विचार न करता मिथ्यतेच प्रतिपादन म्हणजे मी प्रकृतीला धरलं, मी मायेला धरलं, मी माणसांना धरलं, मी संपत्तीला धरलं, मी कर्माला धरलं आणि या सगळ्यांच्यावरून उदरभरणासाठी मी जे 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 काही केलं ते सर्व चुकीचं झाले. मला काय फळ मिळालं, आज माझं जे अंतःकरण मला आहे ते त्याचं फळ आहे. आज माझ्या आयुष्यामध्ये का टेन्शन्स आहेत, आज माझ्या आयुष्यामध्ये का दुःख आहेत, आज का मी स्थिर राहू शकत नाही, का आज मी डिसिजन्स घेऊ शकत नाही, का माझ्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट आहेत. याचं कारण असं आहे सत्यतेची उच्छेद दिले मिथ्यतेची प्रतिपादले ऐसे नाना कर्म केले उदरभरणा कारणे ऐसा पोटी प्रस्तावला. आता बघा, आता नुसतं निरूपणे पालटला हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. म्हणून समर्थांचं हे प्रवृत्तीपर संत आहेत. समर्थ कधीही नुसतं सांगत नाहीत, हा हे सांगितलं आता हा किती छान आहे हो, किती किती छान समास आहे, किती छान समर्थाने सांगितलंय. समर्थ म्हणतात अजिबात नाही, समर्थ असे मुळमुळीत नाही आहेत, समर्थ असे घट्ट आहेत, समर्थ अतिशय समर्थ आहेत. समर्थ म्हणतात की अरे जर चेंज व्हायचं असेल तर तुला पालटलंच पाहिजे, तुला चेंज झालंच पाहिजे. ऐसा पोटी प्रस्तावला, नुसता प्रस्तावला नाही निरूपणे पालटला असं स्पष्टपणानं समर्थ सांगतात. तोची मुमुक्षु बोलिला ग्रंथांतरी सुद्धा. हा दासबोध जर तुला करायचा असेल आणि दासबोध जर तू अभ्यास करत असशील तर तुला बदललंच पाहिजे. अदरवाईज यू डोंट हॅव राईट टू लिसन टू दासबोध. खरंच आज जर आले समर्थ तर इतक्या स्पष्टपणाने इतक्या कठोरतेने समर्थ बोलतील याच्यात शंका नाही. कारण आज नुसतं फक्त लोक दासबोध ऐकायला येतात पण आचरण कोणीच करत नाही. म्हणून इथे म्हणतात की ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला तोची मुमुक्षु बोलीला ग्रंथांतरी राम. किती समर्थांनी स्पष्ट सांगितलंय. हा ग्रंथ वाचल्यानंतर ग्रंथाचं फल काय आहे. आम्ही दासबोध जर अभ्यासाला येत असू तर त्याचं आम्हाला काय पाहिजे, तर आम्हाला एवढंच पाहिजे तर आम्हाला त्या बद्धाचं मुमुक्षु मध्ये चेंज व्हायला पाहिजे. आणि चेंज व्हायचा असेल तर तो पालटलंच पाहिजे, आमचं जीवन चेंज झालंच पाहिजे. पुण्यमार्ग पोटी धरी. आता बघा, आता परत पुढे आता मुमुक्षु कसा होता म्हणजे बद्ध कसा होता, त्याला कसा पश्चाताप झाला आणि आता तो मुमुक्षु कसा पालटला ते आता सांगतात. आता मुमुक्षुची लक्षणं सांगतात. आता बघा, बरोबर बद्धाच्या उलट. पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वाच्छा करी विरक्त झाला संसारी या नाम मुमुक्षु श्रीराम. आता चेंज झाला. इट इज 360 डिग्रीज चेंज, 180 डिग्रीज आउट ऑफ फेज. हा चेंज म्हणजे बद्धा आणि मुमुक्षु याच्यामध्ये कम्प्लीट 180 डिग्री फेज शिफ्ट आहे. विरक्त झाला संसारी या नाम मुमुक्षु श्रीराम. गेले राजे चक्रवर्ती माझे वैभव ते किती म्हणे धरू सत्संगती या नाव मुमुक्षु श्रीराम. म्हणजे आता मला कळलेलं आहे की सत्संग का करावा. म्हणजे मला कळलेलं आहे की अरे किती राजे गेले आले गेले, चक्रवर्ती असतील गेले गेले, त्यांचं वैभव त्यांच्या वैभवापुढे माझं काय वैभव, माझं वैभव इतकं कमी आहे, मी इतका छोटा आहे. म्हणून मला आता सत्संगती केली पाहिजे आणि मला हा मार्ग धरला पाहिजे आणि म्हणून मी मुमुक्षु व्हायला पाहिजे. असं ज्या वेळेला चेंज झालेला आहे
तोच मुमुक्षु आहे अथवा नाही. आपले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे आपणास निंदी दुःखे या नाव मुमुक्षु श्रीराम. आपले स्वतःच तो अवगुण बघतो आणि नुसतं बघत नाही तर तो अवगुण चेंज करायचा प्रयत्न करतो. अवगुणाचं गुणामध्ये कन्व्हर्शन करायचा प्रयत्न करतो. कसं करतो? विरक्तीचं वैराग्यपणाचं जे सामर्थ्य आहे ते तो ओळखतो आणि तो चेंज करून घेतो. कसा? बिट बाय बिट तो चेंज होण्याचा प्रयत्न करतो. म्हणे मी काय अनौपकारी, म्हणे मी काय दंभधारी, म्हणे मी काय अनाचारी या नाव मोक्ष श्रीराम. म्हणजे काय की तो अनाचारी होता तो आता चांगले आचार करायला लागतो. तो पूर्वी अनौपकारी होता तो आता परोपकार करायला लागतो. पूर्वी दंभाने वागत होता आता तो अदंभित्वाने वागायचा प्रयत्न करतो. म्हणे मी पतित चांडाळ, म्हणे मी दुराचारी खळ, म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्षु श्रीराम. म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हणे मी हिनावनी हीन, म्हणे मी जन्मलो पाषाण या नाव मुमुक्षु श्रीराम. म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपेय जनी, म्हणे मी नाना व्यसनी या नाव मुमुक्षु श्रीराम. म्हणे मी आळसी अंगचोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख अविचार या नाव मुमुक्षु श्रीराम. म्हणे मी निकामी वाचाळ, म्हणे मी पाषांडी तोंडाळ, म्हणे मी कुबुद्धी कुटेय या नाव मुमुक्षु श्रीराम. म्हणे मी काहीच नेणे, म्हणे मी सकळाहुनी उणे, आपली वर्णी कुलक्षणे या नाम मुमुक्षु श्रीराम. म्हणे मी अनधिकारी, म्हणे मी कुश्य अघोरी, म्हणे मी नीच नाना परी या नाम मुमुक्षु श्रीराम. म्हणे मी काय अपस्वार्थी, म्हणे मी काय अनर्थी, म्हणे मी नव्हे परमार्थी या नाम मुमुक्षु श्रीराम. म्हणे मी अवगुणाची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी या नाम मुमुक्षु श्रीराम. आपणास निंदी सावकाश, पोटी संसाराचा त्रास, दरी सत्संगाचा हव्यास या नाव मुमुक्षु श्रीराम. म्हणजे आता काय होतं? तो सत्संगाचा हव्यास धरतो आणि तो मुमुक्ष होतो. आणि मग आता काय करतो? नाना तीर्थे धुंडाळली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरी पाहिली, शोधून श्रीराम. आता त्याचा मार्ग बदलला. तो आता या परमार्थामध्ये आला आणि त्या पद्धतीने तो आता मार्गक्रमण करायला लागला. तेणे नव्हे समाधान, वाटे अवघाचा अनुमान, म्हणे निघो संतास शरण या नाव मोक्ष श्रीराम. संतांना शरण जातो. आता समाधानाचा मार्ग धरतो. कर्म आणि अकर्म काय आहे ते जाणून घेतो. देहाभिमान कुळाभिमान, द्रव्याभिमान नानाभिमान, सांडोनी संत चरणी अनन्य या नाव मोक्ष श्रीराम. स्वतःचा अभिमान करून पडतो, देहाचा अभिमान करून पडतो, कुळाचा अभिमान करून पडतो, द्रव्याचा अभिमान करून पडतो. वेगवेगळे जे अभिमान आहेत ते सगळे गळून पडतात आणि तो काय होतो? संतांना शरण जातो. मोक्षाची अपेक्षा करी या नाव मोक्ष श्रीराम. म्हणजे फायनली डेफिनेशन काय केली? मोक्तुम इच्छामी इति मुमुक्ष. जो मोक्षाची अपेक्षा करतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो याला मुमुक्षु म्हणतात. ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्था कारणे झिजे, संतापायी विश्वास उपजे या नाव मुमुक्षु श्रीराम. स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होई सज्जनाचा, म्हणे तो मोक्ष श्रीराम. व्हेरी सिंपल. प्रपंचाचा स्वार्थ सोडला, परमार्थाचा हव्यास धरला, परमार्थाची व्हॅल्यू कळाली, प्रपंचाचा फोलपणा कळाला, संजनाचा अंकित झाला, तो मुमुक्षु झाला. ऐसा मुमुक्षु जाणीजे, संकेत चिन्हे ओळखीजे, पुढे श्रोती अवधान दिजे, साधक लक्षणी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्ष लक्षण नाम समास 8वा श्रीराम. अशा प्रकारे हे दोन समास बद्ध आणि मुमुक्षु हे दोन्ही मुद्दाम एकत्र घेतल्याचं कारण असं आहे की ते दोन्हीही एक नाही आणि एक आहे. एकाचं नसणं म्हणजेच दुसऱ्याचं असणं, म्हणजेच बद्धाचं नसणं म्हणजेच मुमुक्षुचं असणं. हे जे दोन आहेत ते दोन्ही एकमेकांना अतिशय सपोर्टिंग आहेत. म्हणून हे दोन्ही समास आपण एकत्र घेतले. कळायला अतिशय सोपे आहेत. हे स्वतःच अनालिसिस आहे, स्वतःच इंट्रोस्पेक्शन आहे. समर्थांनी काय केलं असेल तर आपल्या पुढे फक्त आरसा धरलाय. आम्हाला इतरांचं अनालिसिस करायचं कारण नाही, आम्हाला फक्त स्वतःच अनालिसिस करायचं आहे, नेकेड अनालिसिस करायचं आहे. आरशामध्ये कधीही आम्हाला आरसा कधीही सांगत नाही, की तू काळा असशील तर तो काळाच सांगतो. कितीही मला वाईट वाटलं तरी मी काळा आहे आरसा सांगतो, कधी सांगत नाही तो गोरा आहे. आणि मग मी काय करतो? काळाचा गोरा होण्यासाठी बाकीच्या गोष्टी करतो. तसं इथे आहे. समर्थाने आमच्या समोर आरसा धरलेला आहे. आम्हाला त्या आरशामधून बघायचं आहे की मी बद्ध आहे का मी मुमुक्ष आहे, मी कितपत बद्ध आहे आणि मी कितपत मुमुक्ष आहे, आमचं आम्हाला ठरवायचं आहे. आणि म्हणून समर्थांनी हे दोन्ही समास सांगितले आहेत. त्या समासाचा आपण विचार करूया
आणि त्या पद्धतीने आम्ही आचरणामध्ये, जीवनामध्ये आचरण चेंज करण्यासाठी प्रयत्न करूया. आज आपण इथंच थांबूया. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तोची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरे दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली पोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान. नेहमीप्रमाणे मी ऑडिओ आणि व्हिडिओ ऑन केलेले आहेत. आपण अनम्यूट करू शकतो आणि आपण बोलू शकतो. काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही कॉमेंट्स असतील तर आपण करू शकतो. अतिशय सोपे समास आहेत, पण हे आचरणासाठी अतिशय अवघड आहे. तेवढं नक्कीच त्याच्यावर पुन्हा विचार करून पुन्हा त्याच्यावर विवेक बुद्धी जागृत ठेवून त्याच्यावर आपण जीवनामध्ये प्रयत्न करावा, यासाठी हे समास समर्थाने दिलेले आहेत. एक 2 मिनिटं मी थांबतो. काही असतील क्वेश्चन्स तर आपण घेऊन येतो, मग आपण सेशन क्लोज करू. ठीक आहे, चालेल. आपण सेशन क्लोज करू. खरोखरच हे डोळे उघडायला लावणारे समास आहेत, डोळ्यामध्ये अंजन घालायला लावणारे समास आहेत. स्वतःच एक अतिशय इंट्रोस्पेक्शन करण्यासाठी, शास्त्राच्या आधाराने त्याचं स्वतःचं अनालिसिस करण्यासाठी हे समास आहेत. आपण त्याचा उपयोग करू आणि त्याच्यावर थोडंसं चिंतन आणि मनन करू, असं म्हणतो. आणि आज आपण इथंच थांबूया. हरिओम तत्सत.